नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय. बोर्डाच्या परीक्षेची तोडफोड तयारी आपल्याला करायची आहे. झटपट पटापट रिव्हिजन आपल्याला करायचे आहे. प्रश्नपत्रिका मित्रांनो आज आपण बघतोय मार्च 2025 ची गणित भाग 2 ची. आणि ही प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण बघणार आहोत. सगळी गणित उत्तरांसहित एकदम डिटेल्स मध्ये बघणार आहोत. कुठं जायचं नाही, थांबून राहायचंय, झटपट पटापट आपल्याला पुढे जायचंय आणि ही प्रश्नपत्रिका बघायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला जो प्रश्न असतो अतिशय सोपा आणि हा पहिला प्रश्न तुम्ही झटपट सोडवायचा आहे कमीत कमी वेळामध्ये. पहिल्यातला पहिल्यामध्ये दोन प्रश्न असतात. एक असतो ए, एक असतो बी, असे दोन उपप्रश्न. ए मध्ये असतात सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. भाऊ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय? त्या एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन, चार पैकी एक आपल्याला ऑप्शन जो आहे तो निवडायचा असतो. जसा इथं प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? मित्रांनो, पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती आहे. पायथागोरसचं प्रमेय काय असतं? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग त्या अनुषंगाने बाबा पायथागोरसचं त्रिकूट पहिलं आहे का? 10चा वर्ग जर तुम्ही केला तर तो आपल्याला मिळतोय 100. ओके. आता इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली, एकाचा वर्ग 1 अधिक 5चा वर्ग 25, या दोघांची बेरीज होते 26. मोठ्या बाजूचा वर्ग 100, दोन लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज 26, म्हणजे हे पायथागोरसचा त्रिकूट नाहीये. बी मध्ये विचार केला तर 5चा वर्ग आपल्याकडे येतो 25, बरोबर. आणि 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज आली 25. म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का आला मित्रांनो? म्हणजे हे पायथागोरसचा त्रिकूट आहे. ऑप्शन नंबर 3 एकदम करेक्ट आहे मित्रांनो. डी ऑप्शन, सॉरी, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. झालं. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, याच्यासारखा सोपा प्रश्न कुठला नाहीये. बोर्डाच्या परीक्षेत कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहेच्या ऐवजी कोणते नाही असा प्रश्न विचारला जाईल. आणि 3 पायथागोरसचे त्रिकूट असतील आणि एखादा चौथा असेल, ते पायथागोरसचा त्रिकूट नसेल. जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे, जो आपल्याला आला होता. प्रकरण आहे आपलं तिसरं, त्यामधला. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या अंतर्लिखित कोन एसीबी चे माप 65 आहे. त्याने अंतरखंडित केलेला कंस AXB चे माप किती? अरे बाबा, लय सोपा प्रश्न. बघा, आपल्याकडे आहे असं वर्तुळ, वर्तुळ वर्तुळ, वर्तुळ वर्तुळ, एक आहे वर्तुळ. ओके, अशा प्रकारे त्या वर्तुळामध्ये आहे ACB हा अंतर्लिखित कोन आहे आणि याचं माप आहे 65 अंश. तर त्याने अंतरखंडित केलेला कंस AXB, हा जो कंस AXB आहे अंतरखंडित केलेला, याचं माप आपल्याला काढायचंय. मित्रांनो, इथं आपण अंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरतो. अंतरलिखित कोनाचं माप, या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. याचा अर्थ हा जर कोन 65 आहे तर या कंसाचं माप 130 अंश असलं पाहिजे. आता ते कसं सोडवायचं मी सोडवून दाखवत नाही, कारण बहुपर्यायी प्रश्नामध्ये उत्तर सोडवायची आवश्यकता नाही. पटकन आपल्याला फक्त ऑप्शन करेक्ट शोधायचा आहे. तर 130 ऑप्शन बरोबर आहे, कारण या कंसाच्या निम्म या कोनाचं माप असतं. हा कंस 130 चा असेल तरच याचं माप 165 अंश असणार. लक्षात घ्या, या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म, आणि या कंसाचं जर माप विचारलं तर या कोनाच्या दुप्पट, 65च्या दुप्पट 130. तर 130 आपला ऑप्शन एकदम करेक्ट मित्रांनो. आता जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. हा काय प्रश्न आहे. अंतराचे सूत्र वापरा. बघा, 3, 4 हा एक बिंदू आहे. समजा 3 आणि 4 त्याचे निर्देशक आपले 3 आणि 4 असे आहेत. त्याचं नाव आपण ए देऊ. या बिंदूचं आरंभ बिंदू पासूनचे अंतर, आता हा बिंदू एक, आणि आरंभ बिंदू म्हणजे काय भाऊ? आरंभ बिंदूला आपण म्हणतो ओ. ओ ओ जाने जाना, आहा ढूंढे तुझे दिवाना. गणित गणित ढूंढे, गणिताला शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर या ए बिंदूचं आरंभ बिंदू पासूनचे अंतर. आता ए चे निर्देशक 3, 4 आहेत. आरंभ बिंदूचे निर्देशक कुठे दिलेत आपल्याला? मित्रांनो, आरंभ बिंदूचे निर्देशक असतात 0, 0. 2 अंडे आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा. X1 Y1, X2 Y2. आता आपल्याला काढायचंय अंतर. भाऊ, अंतर काढण्यासाठी सूत्र वापरायचंय अंतराचे सूत्र. संतराचे नका वापरू. अंतराचे सूत्र काय असतं? X2 वजा X1 चा वर्ग अधिक Y2 वजा Y1 चा वर्ग, Y2 वजा Y1 चा वर्ग. भाऊ, X2 वजा X1, X2 0, X1 4, X1 3,
मग इथे लिहायचं 0 वजा 3चा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 0, y1 4, 0 वजा 4चा वर्ग, 0 वजा 3 किती 3 वजा 3चा वर्ग अधिक 0 वजा 4 वजा 4चा वर्ग वजा 3चा वर्ग अधिक 9 वजा 4चा वर्ग अधिक 16, 16 अधिक 9 झाले वर्गमुळात 25, 25चं वर्गमूळ आलं 5. विषय संपला. ऑप्शन सी करेक्ट आहे. भाऊ याच्यासारखा सोपा प्रश्न नाही. भाऊ डोकं नको खाऊ, सूत्र लक्षात ठेव. सूत्र समजलं की बाकी सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. फॉर्म्युले लय महत्वाचे आहेत. तर चला जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक 3 नंतर आपला चौथा प्रश्न. बघा मित्रांनो, शंकू एका शंकूची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे आर बरोबर आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि त्याची लंब उंची म्हणजे एच बरोबर दिलंय 12 सेंटीमीटर. तर त्याची तिरकस उंची काढा. भाऊ तिरकस उंची काढायचं सूत्र काय? तिरकस उंची म्हणजे एल, ते काढायचं सूत्र आहे वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग. सूत्र माहिती पाहिजेत मित्रा. इथं सूत्र माहिती नसेल तर विषय गंभीर आहे, पण घाबरू नका, सर खंबीर आहे. ओके, सूत्र माहिती पाहिजे. सूत्र सगळे नीट पाठ करा. बघा वर्गमुळामध्ये आर वर्ग अधिक एच वर्ग. आर चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, ठीक आहे. एच चा वर्ग, एच किती 12 आहे, 12चा वर्ग. 5चा वर्ग झाला 25 अधिक 12चा वर्ग 144. 25 आणि 144 झाले वर्गमुळात 169. 169चं वर्गमूळ आले 13. 13 क्या हाल होगा कालिया, 13 सी ऑप्शन करेक्ट आहे. 13 सेमी. ओके झालं. 13 उत्तर आलं आहे. आता प्रश्न बघू दुसरा. आहा, दुसरा म्हणजे पुढचा प्रश्न पहिल्यातला बी. पहिल्यातला ए आपण बघितला भाऊ. पहिल्यातल्या ए मध्ये असतात 4 प्रश्न आणि पहिल्यातल्या बी मध्ये पण असतात 4 प्रश्न. पहिल्यातला ए 4 मार्काला, पहिल्यातला बी 5 मार्काला, 4 मार्काला. 4 आणि 4 झाले 8 मार्क हातातले आहेत. ओके, खालील त्रिकोण एबीसी मध्ये बी डॅश डी डॅश सी आणि बीडी बरोबर आपल्याकडे 7 आहे. ओ माय गॉड, क्या हो रहा है भाई साहब, लिख नहीं रहा है. बीडी आपल्याकडे आहे 7, सगळ्यांना मिळेल वरण भात आणि बीसी बरोबर आहे 20. हे बीसी बरोबर आहे भाऊ 20. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, साधा माझा तुम्हाला आहे प्रश्न. काय प्रश्न आहे? बीसी बरोबर 20 आणि बीडी बरोबर 7, तर डीसी किती? लिहा कमेंट बॉक्स मध्ये. बघा, बीसी बरोबर 20, बीडी बरोबर 7, तर डीसी किती? लिहा कमेंट बॉक्स मध्ये. काय होणार? बीसी मधून बीडी वजा केला, 20 मधून 7 गेले, राहिले 13, म्हणजे डीसी बरोबर आलं 13. आता मला काय पाहिजे बाबा? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. ते कुठले? एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. भाऊ या दोघांमध्ये काय समान आहे? एबीडी कुठं? ए इथं, बी इथं, डी इथं. ओके, हा झाला त्रिकोण एबीडी. एबीडी म्हणजे हा त्रिकोण. मला सांगा याचा पाया कोण? बीडी. उंची दिली नाहीये, उंची ए पासून मोजणार. दुसरा त्रिकोण एबीसी. एबीसी म्हणजे हा मोठा त्रिकोण, हा मोठा त्रिकोण. दोघांमध्ये काय समान आहे? दोघांमध्ये ए हा एक शिरोबिंदू समान आहे भाऊ. ए हा शिरोबिंदू समान आहे, याचा अर्थ या दोघांची उंची समान आहे. जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? पायांच्या प्रमाणात, पाया भागिले पाया. मग एबीडीचा म्हणजे या छोट्या त्रिकोणाचा पाया काय झाला? बीडी. इथं लिहून टाका बीडी. भागिले एबीसीचा पाया, या मोठ्या त्रिकोणाचा पाया काय झाला? बीसी. इथं लिहिलं बीसी. बीड इथं लिहायचं कंसात समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण असं या ठिकाणी लिहायचं, समान उंचीचे त्रिकोण. झालं. बीडी 7 आणि बीसी 20. 7 भागिले 20. भाऊ संपला विषय. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला आरामात 1 पैकी 1 मार्क मिळाले पाहिजेत. हा प्रश्न पुस्तकामध्ये जी सोडवून दिलेली गणित आहे का संकीर्ण मधला आहे? संकीर्ण मधला असेल कदाचित. ओके, पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. आ हा हा, क्या बात आहे भाऊ. हा प्रश्न डोक्यामध्ये फिट करा, कारण भूमिती मध्याचा गुणधर्म या कन्सेप्टवर आधारित बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. इथे काय आहे? खालील आकृतीमध्ये कोण एमएनपी बरोबर 90 मापाचा, रेख एनक्यू लंब रेख एमपी, एमक्यू बरोबर 9, क्यूपी बरोबर 4, तर आपल्याला एनक्यू काढा. बघा, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार कर्णावर टाकलेला जर लंब असेल तर भूमिती मध्याचं प्रमेय येतं एनक्यू चा वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी. फक्त इथं लिहायचं उत्तर लिहिताना काटकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण
एम एन पी मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये काय आहे, एनक्यू लंब एमपी, नीट व्यवस्थित लिहायचं, एनक्यू लंब एमपी आपल्याला दिलाय. म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार लिहा किंवा प्रमेयानुसार, गुणधर्मानुसार. ओके, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार इथं काय सूत्र तयार होईल, एन क्यू वर्ग, इथे लिहायचं एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यूपी, इथे लिहायचं एम क्यू गुणिले क्यूपी, एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यूपी. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. आता या सूत्रात किमती टाका, एम क्यू किती, एम क्यू 9 आणि क्यूपी किती, क्यूपी 4. मग इथं लिहायचं एम क्यू च्या जाग्यावर 9, क्यूपी च्या जाग्यावर 4. मग आपल्याकडे येईल एन क्यू चा वर्ग बरोबर 9 चोक 36 आणि म्हणून एन क्यू बरोबर 36 चं वर्गमूळ आलं 6. तर अशा प्रकारे एन क्यू काढू शकतो आणि या कन्सेप्टवर आधारित प्रश्न 100% विचारला जातो. या सूत्रामध्ये 3 गोष्टी आहेत. सूत्रामध्ये एन क्यू चा वर्ग आहे, अधिक त्याच्यानंतर एम क्यू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ही क्यूपी आहे. 3 गोष्टी आहेत. तर या 3 बाजूंपैकी, या 3 रेषाखंडांपैकी कुठलेही 2 रेषाखंड दिले जातील आणि तिसरा काढायला सांगितलं जाईल. कधी कधी असं सांगितलं जाऊ शकतं की बाबा ही 6 आहे आणि ही 9 आहे तर ही काढा, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाच्या तयारीमध्ये आपल्याला राहायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, तिसरा. यातला तिसरा प्रश्न काय बाबा, चक्रीय चौकोन. भाऊ चौथा आला डायरेक्ट, बँडी क्या होगा ये, दया कुछ तो गडबड आहे. दुसऱ्या नंतर डायरेक्ट चौथा. हा पहिला, हा तिसरा इथे बाबा बघा. एका रेषेने एक अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन म्हणजे थिटा बरोबर 30 अंश आहे. तर त्या रेषेचा चढ काढा. भाऊ चढ काढायचं सूत्र काय, चढ काढायचं सूत्र असतं टॅन थिटा. चढ काढायची 2 सूत्र आहे, एक y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. ते केव्हा वापरायचं, ज्या वेळेस 2 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तेव्हा. पण आता मला दिलेला आहे थिटा. भाऊ थिटा दिला असेल तर टॅन थिटा हे सूत्र चढ काढायचं. आता टॅन थिटा किती बाबा, माझ्याकडे 30 अंश. आता टॅन 30 अंशची किंमत किती, टॅन 30 ची किंमत किती असते, 1/वर्गमुळात 3. त्याच्यामुळे इथं चढ किती झाला, 1/वर्गमुळात 3. जर तुम्हाला माहिती नसेल तर साइन 30 ची किंमत माहिती पाहिजे, 1/2 आणि कॉस 30 ची किंमत वर्गमुळात 3/2. 2 गेले, 1/वर्गमुळात 3 राहिले, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा आपण चढ काढू शकतो. हा झाला तिसरा प्रश्न. आता हा निर्देशक भूमिती या प्रकरणातला प्रश्न होता. आता यातला चौथा प्रश्न बघा आपल्याकडे काय आहे. चौथा प्रश्न आहे, चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए चं माप 100 अंश आहे तर सी चं माप काढा. बघा इथं लिहायचं, चौकोन ए बी सी डी हा काय बाबा, चक्रीय चौकोन आहे. हा चक्रीय चौकोन आहे, चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे एक प्रमेय आहे, ते काय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. म्हणून कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. ए चं माप आहे 100 अंश अधिक सी चं माप काढायचंय बरोबर 180 अंश. कोन सी आपल्या जाग्यावर, 180 आपल्या जाग्यावर. हा 100 अंश अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा झाले. 180 मधून 100 गेले, किती राहिले बाबा, 80 अंश. तर आपल्याकडे कोन सी चं माप जे आहे ते आलेलं आहे 80 अंश. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कोन सी चं माप काढू शकतो. एकदम सोपं आहे. एका कोणाचं माप दिलं जाईल आणि दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आहे. लक्षात ठेवायचं, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पुढचा प्रश्न बघू. हा तिसरा झाला. आता त्याच्यानंतर बघा हा प्रश्न क्रमांक दुसरा. ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असतंय, दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न असतात. दुसऱ्यातला ए असतो, दुसऱ्यातला बी असतो. ए मध्ये 3 प्रश्न दिले जातात, ऍक्टिव्हिटी बेस, असे कृतीवर आधारित. या 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. आपण सगळे सोडून बघणार आहोत. आणि दुसऱ्यातल्या बी मध्ये एकूण 5 प्रश्न दिले जातील. 5 पैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितले जातील. आता इथे बघा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, पहिला प्रश्न दुसऱ्यातल्या ए मधला, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणत्याही 2. बघा 4च बॉक्स असतील इथं, 4च. एका बॉक्सला अर्धा मार्क, 4च दिले जातील. त्याच्यापेक्षा कमी पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण नाही. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्रिज्या 10 सेमी दिली. त्याचबरोबर जीवा एबीने वर्तुळ केंद्राशी काटकोन केला म्हणजे थिटा 90 मापाचा आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा
वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? थिटा छेद 360 गुणिले इथं सूत्र पाहिजे पाय आर वर्ग, कारण सूत्र थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. आता थिटा छेद 360, थिटा किती आपल्याकडे 90 आहे. थिटाच्या जागेवर लिहिलं 90 अंश अधिक भागिले 360 गुणिले पाय, पायची किंमत 3.14 गुणिले आर चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग. 90 90 छेद 360, 9 के 9 9 चौक 36, 9 के 9 9 चौक 36 गुणिले 3.14 गुणिले 10 चा वर्ग म्हणजे 100. 3.14 गुणिले 100 जर तुम्ही केलं तर तुम्हाला मिळतील 314. मग इथे लिहायचं 314. पण 314 भागिले हा 4. बघा 314 गुणिले 1 314 आणि भागिले 4 करावं लागणार आहे. मग इथं 314 भागिले 4 करा बघा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 7 आपल्याकडे आला 28, 4 7 28. 31 मधून 28 गेले आपल्याकडे राहिले 3. वरून आले 4. परत 4 7 28. आता बघा 34 मधून 28 गेले, 14 तून 8 गेले 6. बरोबर 34 मधून 28 गेले 6 राहिले. एक पॉइंट घेतला, एक शून्य घेतला. परत आपण भाग लावतो 4 ने. हां, 4 7 28, 4 8 32 येतील बरं का. एक लक्षात घ्या. 4 7 28, 4 8 32 येतील. झालं. त्याच्यानंतर इथं बघा पहिले 4 7 28 लिहिले, 31 मधून 28 गेले 3, वरून आले 4. 4 8 32. 34 मधून 32 गेले, 2 राहिले, एक शून्य घेतला, एक पॉइंट घेतला आणि 4 5 20 म्हणजे 78.5 आलं. इथं लिहायचं 78.5 किंवा 78.50 चौसेमी सुद्धा तुम्ही लिहू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला इथं मार्क कसे मिळतील तुम्हाला मी सांगतो. हा बॉक्स बरोबर आहे अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर आहे या पायरीला अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर आहे या पायरीला अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर आहे या पायरीला अर्धा मार्क. अशा प्रकारे तुमचे 2 मार्क फिक्स होतील. खूप सोपे प्रश्न असतात इथं. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक दुसरा. दुसऱ्यातल्या बी मधला दुसरा. याच्यात काय दिलंय? आकृतीमध्ये जीवा MN आणि RS एकमेकींना D बिंदूमध्ये छेदतात. RD 15, DS 4, MD 8 तर DN काढा. बघा इथे एक सूत्र तयार होतं. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. RD DS आहे म्हणजे इथं RD पाहिजे. सूत्र कसं तयार होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा लक्षात घ्या. ही जी जीवा MN आहे तिचे 2 भाग MD आणि DN यांचा गुणाकार. दुसरी जीवा RS आहे तिचे 2 भाग RD आणि DS, RD गुणिले DS. ओके, हे सूत्र लिहिलं. जीवांचे छेदनाचे प्रमेय किंवा जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. आता MD मला माहितीये का बाबा, MD ची किंमत किती दिली? MD दिले का 8 दिले. चला MD च्या जागेवर 8 लिहिलं. DN आपल्या जागेवर. RD ची किंमत 15 ऑलरेडी त्यांनी लिहिले. DS ची किंमत 4 ऑलरेडी त्यांनी लिहिलेली आहे. आता लक्षात घ्या इथं पुढे काय होईल माहितीये का? DN बरोबर आपल्याकडे किंवा एक लक्षात घ्या 8 गुणिले DN 8 DN. बघा इथं पुढची पायरी काय येईल? 8 गुणिले DN 8 DN आणि 15 चौक झाले 60. ओके. मग आपल्याकडे DN बरोबर किती येणार? हे 60 आपल्या जागेवर आणि भागिले 8. मग इथं काय पाहिजे तुमच्याकडे 60 भागिले 8. बरोबर लक्षात आलं? 15 चौक 60 भागिले 8. आता 60 ला 8 ने भाग लावा. 8 ने भाग लावायचा 60 ला. 8 7 56. बरोबर 60तून 56 गेले 4. एक पॉइंट घेतला, एक शून्य घेतला. 8 45 म्हणजे किती आलं बाबा इथं 7.5 उत्तर आलं. झालं. 1 2 3 4 बरोबर उत्तर आणला तुम्हाला अर्धा मार्क 2 मार्क होऊन जातील. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं बघा हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची गरज नाही. फक्त एवढे बॉक्स भरून जसं तसं व्यवस्थित लिहायचंय. सगळं लिहायचं बरं का. नाहीतर काही मुलं लिहितील उत्तर दुसऱ्यातला बी मधला दुसरा. हां, एक RD लिहितील, 8 लिहितील, 60 लिहितील आणि 7.5 लिहितील आणि असा चौकट करतील. हे असं नका लिहू मित्रांनो, मार्क नाही मिळणार. पूर्ण जसं तसं लिहायचं, जे बॉक्स आहे ते पूर्ण भरून त्यांना व्यवस्थित चौकटी करून लिहायचंय. ओके, ती काळजी घ्यायची. तिसरा प्रश्न बघा याच्यातला. हा प्रश्न त्रिकोणमिती प्रकरणातला आहे. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास, आता हे झाड आहे AB, त्याच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर इथं एक निरीक्षक आपला उभा आहे. स्वाम्या गोम्या कोणतरी आहे उभा. ज्यावेळेस त्याने झाडाच्या शेंड्याकडे बघितलं, वर झाडाच्या शेंड्याकडे बघितलं, तर 60 मापाचा उन्नत कोन होतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी कृती पूर्ण करा. वर्गमुळात 3ची किंमत 1.73 आपल्याला दिलेली आहे. काय दिलंय? वरील आकृतीमध्ये C बिंदू जवळ निरीक्षक असून AB हे झाड आहे. काय म्हटलंय? AB झाड, C बिंदू पाशी निरीक्षक. AB म्हणजे H ही झाडाची उंची, बरोबर? आणि BC म्हणजे या निरीक्षकाचं झाडापासूनचं अंतर. आता मला कोन जो दिलाय थिटा तो 60 मापाचा दिलाय. आता मी सूत्र कुठलं वापरणार लक्षात घ्या. मला दिलंय काय आणि काढायचं काय? मला दिले काय? ही लगतची बाजू
आणि काढायचे कुठली समोरची बाजू झाडाची उंची. लगतची बाजू दिली समोरची बाजू काढायची म्हणजे टॅन थिटाचं सूत्र. टॅन थिटाचं सूत्र काय असतं? समोरची बाजू ए बी मग इथं लिहिली ए बी भागिले लगतची बाजू BC. ओके. टॅन 60 थिटाची किंमत 60 आहे म्हणून 60. आता AB किती आहे बाबा? AB मला माहिती नाही. मग टॅन 60 ची किंमत लिहा बाबा. टॅन 60 ची किंमत किती? वर्गमुळात 3 असते. टॅन 60 ची किंमत इथं वर्गमुळात 3 लिहिली. आता AB छेद BC बरोबर वर्गमुळात 3. बघा AB छेद BC बरोबर टॅन थिटा म्हणजे वर्गमुळात 3. ओके. आता AB बरोबर आपल्याला AB ची किंमत काढायची आहे. BC भागिले तिकडे गेला गुणिले. AB बरोबर वर्गमुळात 3 गुणिले BC म्हणजे BC गुणिले वर्गमुळात 3. पण BC ची किंमत किती आहे बाबा? 10 आहे. BC आपल्याकडे 10 आहे म्हणून 10 गुणिले वर्गमुळात 3. मग AB बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत आपल्याकडे 1.73 लिहिली. मग 10 गुणिले 1.73 केलं तर किती झालं बाबा? 17.3. बरोबर AB बरोबर 17.3. म्हणून झाडाची उंची किती आली? 17.3 मीटर. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यासारखा सोपा प्रश्न कुठलाच नाही. तर 17.3 आहे बरोबर आणि इथे पण 17.3 आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हा दुसऱ्यातला जो ए आहे हा खूप सोपा प्रश्न असतो. सॉरी दुसऱ्यातला ए खूप सोपा प्रश्न असतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आणि फक्त ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. ओके. आता दुसऱ्यातला बी बघू. ए बघितला. आता दुसऱ्यातला बी प्रश्न बघा. दुसऱ्यातल्या बी मध्ये सुद्धा सगळे प्रश्न 2-2 मार्काचे आहेत. आता बघा याच्यामध्ये 5 पैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत भावांनो. काय दिलंय? खालील त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बाजू बीसी. डीबी 5.4 कुठे गेला बाबा? डीबी 5.4 सेमी. एडी बरोबर 1.8 सेमी आहे. ईसी बरोबर 7.2 आहे. तर एई आपल्याला काढायचे. अशी आकृती दिसली की समजायचं इथं कुठलं प्रमेय आहे? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. मग इथं लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. पण लिहिताना लिहायचं त्रिकोण ए बी सी मध्ये एक वाक्य आवर्जून लिहायचं. डीई समांतर बाजू रेख डीई समांतर बाजू बीसी. ओके. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार लिहायचं. मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र तयार होतं? एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. बघा हा भाग भागिले हा भाग. एडी छेद डीबी इथे लिहायचं एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. इथं लिहायचं एई छेद ईसी. सूत्र लिहिलं. आता सूत्रामध्ये किमती टाकून द्या. एडी छेद डीबी. एडी 1.8 डीबी 5.4 1.8 भागिले 5.4 बरोबर एई मला माहिती नाही. एई आपल्याला काढायचे. एई आपल्या जाग्यावर आणि ईसी आपल्याला किती दिले? 7.2. बघा 1.8 म्हणजे 18. 5.4 म्हणजे 54 जर 10 ने गुणलं तर 18 एके 18 18 त्रिक 54 म्हणजे 1.8 एके 1.8 1.8 त्रिक 5.4 बरोबर एई भागिले 7.2. आता करा तिरकस गुणाकार. बघा एई गुणिले 3 झाले 3 एई. मग इथं लिहायचं 3 एई आणि बरोबर 7.2 गुणिले 1 झालं 7.2. भाऊ मला एई ची किंमत काढायची. एईला म्हणायचं तू इथंच थांब. 7.2 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 3 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? तो भागिले पलीकडे गुणिले पलीकडे गेला भागिले 3. मग एई बरोबर किती? 3 ने 7.2 ला भाग लावा. 7.2 ला भाग लावायचा 3 ने. 3 दुने 6. 7तून 6 गेले 1 वरून आले 2 1 पॉईंट घेतला आणि 3 चौक 12. काय झालं बाबा? 2.4. माझ्याकडे उत्तर आलं 2.4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे एई बरोबर मी 2.4 सेंटीमीटर काढू शकतो. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण वापरलं. कुठलं प्रमेय वापरताय? कुठला गुणधर्म वापरताय? ते लिहिणं गरजेचं आहे. जर ते लिहिलं नाही तर आपले मार्क जाऊ शकतात. ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या. पुढचा बघा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. आता याच्यामध्ये काय दिलंय बाबा? या प्रश्नामध्ये जर आपण नीट बघितलं 30 60 90 दुसऱ्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. या प्रश्नात मला काय दिलंय? सांगितलेलं आहे की आकृतीमध्ये त्रिकोण पीएसआर मध्ये दिलेल्या माहितीवरून आरएस आणि पीएस काढा. मला काय करायचं? आरएस कुठे बाबा? हा बघा पीआर मला आहे. आरएस आणि पीएस या दोन गोष्टी मला काढायच्या. या त्रिकोणाचा जर विचार केला तर त्रिकोण कशा प्रकारचा आहे बाबा? आरएसपी मध्ये. बघा त्रिकोण आरएसपी मध्ये. त्रिकोण आरएसपी मध्ये या त्रिकोणात बघितलं तर कोण पी किती मापाचा आहे? 30 मापाचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर कोण
कोण आपल्याकडे यस किती मापाचा आहे बाबा? 90 मापाचा आहे. यस 90° मापाचा आहे. मग म्हणून तुमचा तिसरा कोन जो आर आहे तो किती मापाचा असणार आहे? 60 मापाचा असणार आहे बरं का. एक 30 आहे, दुसरा 90 आहे, म्हणजे तिसरा 60 मापाचा. भाऊ इथं एक कोन 30 मापाचा, दुसरा 90 मापाचा आहे, तिसरा 60 मापाचा आहे, म्हणजे इथं कुठलं प्रमेय झालं? 30, 60, 90° प्रमेयानुसार. मग इथं लिहायचं म्हणून 30° 60° 90°च्या प्रमेयानुसार आता या प्रमेयानुसार सूत्र काय बाबा? दोन गोष्टी असतात. एक 30 कोनासमोरच्या बाजूचं सूत्र असतं आणि 60 कोनासमोरच्या. पहिलं बघा 30 कोनासमोरची बाजू कोण आहे? 30च्या कोनाच्या समोरची बाजू ही आहे. 30° कोनासमोरची बाजू ही. तिचं नाव काय? आर-एस. आता ही 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या किती असते? 1/2 गुणिले कर्ण असते. लक्षात घ्या. काटकोन त्रिकोणामध्ये 30, 60, 90 चे कोन असतील तर 30, 60, 90च्या प्रमेयानुसार 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे? आरपी. कर्ण आहे आरपी. 1/2 गुणिले आरपी किती? 12. इथं लिहायचं 12. बेस सग 12 म्हणून 6 झालं. आता दुसरं काय राहिलं बाबा? दुसरा आपल्याकडे कुठला कोण आहे? हा बघा, हा 60° मापाचा कोन आहे. आर म्हटलं 60. याच्या समोरची बाजू कुठली? एसपी म्हणजेच पीएस. आता 60 कोनासमोरची बाजू किती पट असते? वर्गमुळात 3/2 पट असते. इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. कर्ण आहे आरपी. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आरपी किती? 12 आहे. आता बे के बे बेसक 12. वर्गमुळात 3 गुणिले 6 म्हणजे 6 वर्गमुळात 3. तर असं आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुस्तकामध्ये आहे हा प्रश्न. पुस्तकामध्ये फक्त काय केलं होतं? 30 कोनासमोरची बाजू दिली होती. कर्ण काढायला सांगितला होता. पण इथे थोडासा प्रश्न बदलून आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आपल्याला आज बरेच प्रश्न बघायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. झग्गा मग्गा पुढचा बघा. तिसरा प्रश्न कुठे? अरे ये इतका नाही बाबा. आला रे आला. तिसरा प्रश्न आला बघा. खाली दिलेल्या आकृतीत केंद्र डी असलेले वर्तुळ एसीबीच्या बाजूंना 2 बिंदू म्हणजे अशा प्रकारे ही आकृती आहे. याच्यामध्ये कोण एसीबी 52 मापाचा आहे. एसीबी हा जो कोण आहे हा 52 मापाचा आहे. तर कोण एडीबीचे माप काढा. आता या कोणाचं माप काढायचं आहे. मला सांगा कोण एचं माप किती असणार? 90. कोण बीचं असणार आहे 90. बघा हा 90, हा 90, हा 52 आहे. चौकोनाच्या 4 कोनाच्या मापांची बेरीज असते 360°. त्या अनुषंगाने आपलं उत्तर येईल. फक्त लिहिताना आपण काय लिहू पहिलं? कोण ए बरोबर कोण बी बरोबर 90°. तर हे 90° का आले? इथं कंसात लिहायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं लिहायचं. त्यामुळे 90 मापाचे आले. आणि कोण आपल्याकडं ए सी बी म्हणजेच बाबा कोण सी बरोबर तो किती मापाचा दिलेला आहे? 52 मापाचा. आणि आपल्याला काढायचंय ए डी बी म्हणजेच कोण डी काढायचा आहे. ओके. आता मला सांगा चौकोन ए बी सी डी मध्ये चौकोन एबीसीडी मध्ये लिहायचं चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360° असते एवढं वाक्य लिहायचं. आणि मग लिहायचं कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी बरोबर 360°. 360° असते बेरीज. कोण ए चं माप 90, कोण बी चं माप 90° आणि अधिक कोण सी चं माप आलं 52°, अधिक कोण डी चं माप काढायचंय बरोबर 360°. आता बघा 90 अधिक 90 180 आणि 180 अधिक हे 52. 180 अधिक 52. 0 आणि 2 2 8 5 13 चे 3 हातच्याला 1 232. म्हणजे या तिघांची बेरीज आली 232. अधिक कोण डी आपल्या जागेवर बरोबर 360°. आपल्याला डी चं माप काढायचंय. मग कोण डी ला म्हणायचं भाऊ इथंच थांब. 360 ला म्हणायचं जाऊ नको लांब. 232 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 232 अधिक हे पलीकडे गेले वजा 232° झालं. मग आता कोण डी चं माप काय आलं? 360 वजा 232 बघा. 360° वजा 232° बघा. 10तून 2 गेले 8 हातच्याला 1. 6तून 3 आणि 1 4 गेले 2 हातच्याला 1. तीनातून 2 गेला हातच्याला 1 नाही येणार इथं. 3तून 2 गेला 1. 128. किती झालं? कोण डी चं माप आपल्याकडे आलं 128°. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कोण डी चं माप काढू शकतो. ठीक आहे झाला. सोपा प्रश्न आहे. हा तिसरं जे आपलं प्रकरण आहे वर्तुळ या प्रकरणातला हा प्रश्न आहे. किंवा तुम्ही असंही लिहू शकता कोण डी अधिक कोण सी बरोबर 180°. या दोघांची बेरीज पण 180° असते. ठीक आहे. पुढे चला. पुढचा चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न बघा इथं चौथा आणि पाचवा इथं सॉरी तिसरा आणि चौथा प्रश्न चौथा आणि पाचवा तिसरा झाला.
चौथा आणि पाचवा पटापट बघू. तर पूर्वी जरा पाणी पिऊन घेऊयात आपण. ओके. हम्म. ओके, ओके. चला, जवळपास अर्धा तास झालाय. हम्म. बघा, यातला सुरुवातीला आपण चौथा प्रश्न सोडू, कारण दोघे पण एका पाठोपाठ एक आहे. या प्रश्नांना जर आपण थोडंसं वेगवेगळं लिहूयात, जेणेकरून आपल्याला समजून घ्यायला जरा थोडंसं सोपं पडेल सोडवायला वगैरे. दोन प्रश्न दोन वेगवेगळ्या पानावरती घेऊ. चला, हा चौथा आधी घेऊ आणि नंतर मग आपण पाचवा प्रश्न घेणार आहोत. आधी चौथा आणि मग हा पाचवा. ठीक आहे, चला. म्हणजे कसं, प्रश्न जर दोन वेगवेगळे घेतले तर जरा आपल्याला बरं पडेल. ओके. चला, या ठिकाणी लक्षात घ्या. अरे, आपला मार्कर कुठे गेला? ओके, आहे. चला. ओके. चला, या ठिकाणी बघा, पाचवा प्रश्न आला अगोदर. पाचव्याच्या आधी आपल्याकडे चौथा प्रश्न पाहिजे. बघा, हा चौथा प्रश्न. मला काय विचारलंय, दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाही हे ठरवा. हा प्रश्न सोडवण्याच्या दोन पद्धती आहे. एक तर चढ या संकल्पनेचा वापर करून सुद्धा आपण करू शकतो आणि दुसरी गोष्ट आहे अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण चढ संकल्पनेचा वापर करू. चला, एक काम करा. ए चे निर्देशक काय आहे? x1 y1 आहे असं समजा. बी चे निर्देशक x2 आणि y2 आहे असं समजा आणि सी चे निर्देशक x3 आणि y3 आहे असे समजा. तर इथं AB, BC आणि AC या तिघांपैकी कुठल्या तरी दोघांचा चढ काढायचा आणि तो जर सारखा आला तर दिलेले बिंदू एक रेषीय, नाहीतर नाही. बघा, पहिलं काय करू, AB चा चढ काढू. इथं तसं लिहू, AB चा चढ. AB चा चढ. AB चा चढ काढायचं सूत्र काय? y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 वजा y1, y2 वजा 5, y1 वजा 3, वजा 5 वजा वजा 3 भागिले x2 वजा x1, x2 2, x1 1, 2 वजा 1, वजा 5 आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक 3 आणि भागिले दोनातून एक गेला एक, वजा अधिक वजा, पाचातून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह, वजा 2/1 म्हणजे वजा 2, याला म्हणायचं नंबर 1. जास्त काय नाही केलं, चढ काढला. चढ काढायचं सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1, y2 वजा y1, y2 वजा 5 वजा y1 वजा 3 भागिले x2 वजा x1, x2 2, x1 1, वजा 5 वजा वजा अधिक 3, दोनातून एक गेला एक, वजा 5 अधिक 3 वजा 2, वजा 2 भागिले 1 किती आले? वजा 2. त्याच्यानंतर एबीचा झाला, आता बीसीचा चढ काढू. बीसीचा चढ काढा. बीसीचा चढ काढण्यासाठी y3 वजा y2 चं सूत्र वापरणार. y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. y3 वजा y2, y3 7, y2 वजा 5, 7 वजा वजा 5 भागिले x3 वजा x2, x3 वजा 4 आणि वजा x2 किती? 2. 7 वजा वजा अधिक 5, 7 अधिक 5 भागिले वजा वजा अधिक. दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. 4 आणि 2 झाले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह. 7 अधिक 5 12 भागिले वजा 6, 6 दुने 12 वजा आहे म्हणून वजा 2, नंबर 2. आता बघा, 1 आणि 2 वरून तुम्हाला काय दिसतंय? इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, 1 व 2 वरून आपल्याला काय दिसतंय की हे दोन्ही चढ सारखे आहेत. वजा 2 वजा 2. एबीचा चढ वजा 2 आणि बीसीचा चढ सुद्धा वजा 2. मग इथं लिहायचं बाबा, एबीचा चढ बरोबर बीसीचा चढ. एबी आणि बीसी दोघांचा चढ सारखा आहे म्हणून म्हणायचं बिंदू एबीसी, बिंदू ए, बी आणि सी हे एक रेषीय आहेत. हे एक रेषीय आहेत. रेषीय आहेत. ठीक आहे, आहेत. जर चढ सारखा नसता तर आपण म्हटलं असतं की बाबा 1 व 2 वरून दोघांचा चढ सारखा नाहीये म्हणून हे बिंदू एकरेषीय नाहीत. चढ जर सारखा असेल तर एकरेषीय असणार, नाहीतर एकरेषीय नसणार. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एकदम सोपं आहे. साइन थिटाची किंमत दिले आणि कॉस थिटाची किंमत काढायची. आपल्याकडे एक सूत्र आहे. काय बाबा? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. साइन आणि कॉस असलेलं थीटा सूत्र वापरायचं, कारण मला साइनची किंमत दिली आणि कॉसची किंमत काढायची. याचा अर्थ मला असं सूत्र वापरायचंय की ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस दोघे आहेत. तर हे सूत्र मला कॉसची किंमत काढायची, मग कॉसला मी इथंच ठेवतो, कॉस वर्ग थिटा आणि पलीकडे एक आपल्या जागेवर अधिक साइन वर्ग थिटा, पलीकडे गेला वजा साइन वर्ग थिटा झाला. 1 वजा साइन वर्ग थिटा. साइनची किंमत 11/61, मग इथे लिहायचं 11/61 चा वर्ग. ओके. 1 वजा 11 चा वर्ग 121, 61 चा वर्ग काय? 3721 येतो. 61 चा वर्ग 3721. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1, कारण जिसका कोई न था उसका 1 होता है. आता तिरकस गुणाकार 3721 गुणिले 1 किती झालं? 3721 वजा
1 गुणिले 121 121 भागिले 3721 गुणिले 1 किती झालं 3721. बघा आपल्याकडे येईल आता म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 3721 वजा 121. बघा 3721 वजा 121. एकातून एक गेला 0, दोनातून 2 गेले 0, 7तून 1 गेले 6 आणि 3 3600. मग इथं लिहायचं 3600 भागिले 3721. 3721. आता कॉस थिटा काढायचा आहे. कॉस थिटा नको, कॉस वर्ग थिटा नको, कॉस थिटा पाहिजे. मग दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. कॉस वर्गचं कॉस थिटा 3600चं वर्गमूळ आलं 60. 3721चं 61. तर 60 भागिले 61 हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा प्रश्न आपला झाला. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात ए आणि बी, जे 4 अधिक 4 8 मार्काला असतात. प्रश्न बघा लक्षात आता घ्या, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितली होती. प्रश्न क्रमांक जर तुम्ही पहिला बघितला, पहिल्यामध्ये ए आणि बी असतात. प्रश्न क्रमांक जर तुम्ही दुसरा बघितला तर दुसऱ्यामध्ये सुद्धा ए आणि बी असतात. पहिल्यातला ए 4 मार्काला, बी 4 मार्काला, दुसऱ्यातला ए 4 मार्काला आणि बी 8 मार्काला. एकूण जर तुम्ही मार्क बघितले तर 20 मार्क आहेत. म्हणजे फक्त पहिला आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न खूप सोपे सोपे असतात. आणि हे 2 प्रश्न मिळून तुमचे 20 मार्क म्हणजे या प्रश्नपत्रिकेतले 50% मार्क या पहिल्या 2च प्रश्नांना आहेत. त्याच्यामुळे पहिले 2 प्रश्न आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. त्यांच्याकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्यात आणि त्याच्यातले पहिला आणि दुसरा प्रश्न जास्तीत जास्त वेळा सोडवायचा आहे. जास्त प्रश्नपत्रिकांमधला सोडवायचा जेणेकरून आपल्याला 20 मार्क मिळतील. आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसऱ्यामध्ये सुद्धा 2 उपप्रश्न असतात. तिसऱ्यातला ए आणि बी. ए मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील बहुपर्यायी प्रश्न आणि त्या दोघांपैकी आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा असतो. आपण इथं आता 2 प्रश्न बघूयात. बघा इथं मला काय दिलंय या प्रश्नात जर का आपण नीट बघितलं तर खालील आकृतीमध्ये XY समांतर AC बघा XY आणि AC या दोन्ही समांतर आहेत. 2AX बरोबर 3BX आपल्याला दिले 2AX बरोबर 3BX असं काहीतरी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. XY बरोबर 9. XY म्हणजे कुठे गेला बाबा XY बरोबर 9 आहे आपल्याला. तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. बघा 2AX बरोबर 3BX. आता या ठिकाणी जर मी लक्षात घेतलं, मी जर AX ला म्हटलं बाबा तू इथंच थांब. BX गुणिले इकडाला भागिले BX 3 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडाला भागिले म्हणजे AX छेद BX बरोबर 3/2 होते. म्हणजे 3 छेद इथं किती आले पाहिजे 2 आले पाहिजे. आता इथं योग क्रिया केली या दोघांची बेरीज AX अधिक BX भागिले BX तसंच 3 अधिक 2 भागिले हे 2. बघा AX अधिक BX काय होईल बघा लक्षात घ्या. AX आणि BX यांची बेरीज. AX हा इथं एवढा आणि BX हा दोघांची बेरीज म्हणजे AB. दोघांची बेरीज म्हणजे काय बाबा AB. AB छेद BX बरोबर 3 अधिक 2 5/2. आता या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्रिकोण BCA आणि BYX हे दोघं समरूप आहेत. का समरूप बघा. हा जो मोठा जो त्रिकोण आहे BCA म्हणजेच ABC आणि दुसरी गोष्ट हा छोटा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो कोण B आहे तो कॉमन आहे. म्हणजे कोणांची जोडी एकरूप आहे. त्याचबरोबर कोण X आणि कोण A हे दोन कोण जे आहेत ते संगत कोण आहेत. कारण या दोन रेषा समांतर आहेत. समांतर रेषामध्ये येणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणजे दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहे. म्हणजे इथं समरूपतेची कुठली कसोटी वापरणार? कोको कसोटी. एवढं लक्षात घ्यायचं. समरूपतेची कोको कसोटी आपण इथं वापरली. या बॉक्समध्ये लिहायचंय. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून आपण लिहिलं की BA छेद BX ओके आणि त्याचबरोबर पुढची AC छेद XY AC छेद XY कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता BA छेद BX BA म्हणजे AB छेद BX किती 5/2 मग या ठिकाणी लिहायचं 5/2 आणि AC छेद 9. AC ची किंमत ACच काढायची आपल्याला आणि XY ची किंमत 9 आहे. बघा इथं दिलं आपल्याला XY बरोबर 9 दिलंय. म्हणून इथं लिहिलं 9. आता मला काय करायचं AC मग तिरकस गुणाकार करू. AC गुणिले 2 2AC बरोबर. 9 गुणिले 5 45. आता AC आपल्या जाग्यावर 45 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेला भागिले 2. आता 2ने मला 45 ला भाग लावायचा आहे. बघा बे दुने 4 4तून 4 गेले 0 वरून आले 5 परत बे दुने 4 5तून 4 गेला 1 0 घेतला पॉइंट घेतला आणि बे पंचे 10 22.5. मग या ठिकाणी आपण इथं उत्तर लिहूयात 22.5. तर माझ्याकडे किती आलं 22.5 उत्तर. बघा 1 2 3 4 5 6 बॉक्स असतील इथे 6. प्रत्येक बरोबर बॉक्सला अर्धा मार्क 6 बॉक्सचे झाले तुमचे 3 मार्क. तर अशा प्रकारे हा प्रश्न थोडासा आपण सोडू शकतो. बाकी काही लिहायची गरज नाही. फक्त बॉक्स आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे. ठीक आहे. चला
पुढचा प्रश्न, यातला दुसरा प्रश्न कुठला आहे तो आपण बघू. दुसऱ्या प्रश्नात आपल्याला दिलेले हा प्रश्न खतरनाक होता बघा. दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय, की समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे समभुज चौकोन म्हणजे काय, त्याच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णांच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते. हे सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. मग याच्यामध्ये लिहिले, पक्षामध्ये चौकोन PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR R आणि कर्ण QS एकमेकांना T मध्ये छेदतात. पुढचा मुद्दा आहे, साध्य काय करायचंय, सगळ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. काय दिलंय, की समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणून इथं बघा, PS चा वर्ग अधिक PQ वर्ग अधिक QR वर्ग अधिक PS RS वर्ग, या सगळ्यांची बेरीज बघा. PS वर्ग अधिक PS वर्ग अधिक SR वर्ग अधिक QR वर्ग अधिक PR वर्ग, या सगळ्यांची बेरीज ही त्यांच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते. मग कर्णाच्या वर्गांची बेरीज केली. कर्ण कोण आहे, एक आहे PR चा वर्ग, दुसरा आहे QS चा वर्ग. PR वर्ग अधिक QS चा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता इथं काय केलंय कृती, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. बरं का, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे कर्ण इथे हे दोन भाग एकरूप होणार आहे. बघा, त्रिकोण PQS मध्ये, PQS कुठला बघा, हा P आहे, हा Q आहे, S आहे. याच्यामध्ये बघा PT काय झाली, PT मध्यगा झाली. PT मध्यगा झाली. मग मध्यगा असेल तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार, PQ वर्ग अधिक PS वर्ग बरोबर 2PT वर्ग. त्या सूत्रानुसार इथं 2PT वर्ग, 2 मध्यगेचा वर्ग असतो, 2PT वर्ग. मग या ठिकाणी इथं येईल 2PT चा वर्ग. त्याचप्रमाणे QR वर्ग अधिक SR वर्ग. त्याचप्रमाणे या त्रिकोणामध्ये बघा, त्याचप्रमाणे या त्रिकोणामध्ये पण तुम्ही तसंच सूत्र लिहू शकता. या त्रिकोणामध्ये काय सूत्र येईल, QR वर्ग अधिक RS वर्ग. QR वर्ग अधिक RS म्हणजे SR वर्ग बरोबर 2TR वर्ग बरोबर 2TR चा वर्ग अधिक 2QT चा वर्ग. ठीक आहे, 2QT चा वर्ग. आता या ठिकाणी आपण एक काम करू, 1 आणि 2 यांची बेरीज करू. या दोघांची जर बेरीज केली तर काय होईल, PQ वर्ग अधिक PS वर्ग, PQ वर्ग अधिक PS वर्ग आणि इकडे QR वर्ग अधिक SR वर्ग. आणि पलीकडच्या साईडला PT वर्ग अधिक TR वर्ग. बघा, PT चा वर्ग अधिक 2, बघा 2 PT चा वर्ग अधिक 2 TR चा वर्ग. इथं आपल्याकडे येईल TR चा वर्ग. PT आणि TR 2 PT वर्ग अधिक 2 TR चा वर्ग अधिक 2 QT वर्ग अधिक 2 QT वर्ग 4 QT वर्ग, या ठिकाणी इथं आपण लिहिलं. आता इथे काय येईल बाबा, 2 PT वर्ग लिहिला, 2 कंसात PT चा वर्ग. TR म्हणजे काय बघा, TR आणि PT दोघ जण एकरूप असणार. TR आणि PT हे दोघ जण एकरूप असणार आहे. म्हणून तुम्ही PR च्या इथं PT लिहू शकताय. TR च्या वर्गाच्या जागेवर PT चा वर्ग लिहू शकताय. बरोबर, आणि अधिक 4 QT चा वर्ग आपल्या जागेवर. आता 2 कंसात PT वर्ग 2 वेळा आहेत, म्हणजे 4 PT चा वर्ग झाला अधिक 4 QT चा वर्ग. बघा, आता या ठिकाणी 4 PT चा वर्ग म्हणजे काय, 2 PT 2 म्हणजे कंसामध्ये 2 PT चा वर्ग, तुम्ही असं इथे लिहू शकता. काय, कंसात 2 PT चा वर्ग, कंसात 2 PT कंसाचा वर्ग असं लिहू शकता आपण या ठिकाणी. बरोबर, आणि म्हणून या ठिकाणी आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली, PQ वर्ग अधिक PS वर्ग अधिक QR वर्ग अधिक SR वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक QT चा वर्ग. आता PR चा वर्ग काय लिहिला, 2 PT म्हणजे काय बघा, 2 PT 2 PT म्हणजे 1 PR झालं. बरं का, म्हणजे 2 PT म्हणजे 1 PR. म्हणजे इथं सूत्र काय होतं, हा T हा मध्यबिंदू आहे कोणाचा, PR चा. T हा PR चा मध्यबिंदू आहे. म्हणजे PR बरोबर 2 PT, म्हणजे याचा अर्थ 2 PT बरोबर PR. मग इथं PR चा वर्ग. आणि तसंच 2 QT म्हणजे काय येणार आहे, 2 QT म्हणजे काय असणार आहे, QT आणि QT पकडलं तर QS होणार आहे. मग इथं लिहायचं QS चा वर्ग, QS चा वर्ग. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण थोडंसं सोडवू शकतो. थोडासा वेगळा प्रश्न आहे, थोडासा समजून घ्यायला अवघड जाईल, पण 1-2 वेळा ही व्हिडिओ बघा, समजेल तुम्हाला. ठीक आहे, हे गणित ऍक्च्युली दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा आपण सोडवू शकतो, पण ठीक आहे, सध्या आपण इथेच हे बघूयात. असंच सोडवावं लागेल, कारण आपल्याला जर कृतीवर आधारित दिलं तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो इथे 2 प्रश्न आपण बघितले. प्रश्न क्रमांक 3ऱ्यातल्या ए मधले. आता तिसऱ्यातला जो बी आहे, त्या तिसऱ्यातल्या बी कडे मित्रांनो आता आपण वळूयात. तिसऱ्यातला बी तो आपण आता समजून घेऊ पटकन. तर तत्पूर्वी बघा, लक्षात घ्या, फटाफट आपल्याला हे सगळे प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्यायचे. समजून उमजून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. ठीक आहे, चला. पुढचा पण प्रश्न खूप सोपा आहे या ठिकाणी. तो बघा,
तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये एकूण 4 प्रश्न असतात आणि 4 पैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर यातला हा पहिला प्रश्न जर आपण बघितला तर एकदम सोपा आहे. या प्रश्नात आपल्याला दिलंय PQRS हे 4 आपल्याला दिलेले आहेत, शिरोबिंदू दिलेत एका चौकोनाचे आणि हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचे. आता समांतरभुज चौकोनाचा जर विचार केला तर समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या समांतर असतात. म्हणजे इथे आपल्याला या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर दाखवायच्यात आणि जर त्या समांतर असतील तर तो समांतरभुज चौकोन असेल. अन्यथा त्याला आपल्याला समांतरभुज चौकोन म्हणता येणार नाही. तर बघा यासाठी आपण एक काम करू. एक चौकोन काढू अशा प्रकारे. बघा इथं मी बाजूला चौकोन काढतोय थोडासा. अशा प्रकारे बघा. हा आपण चौकोन काढू. त्याला नाव देऊ PQRS हे चौकोनाचं नाव. तर ते PQRS असं नाव देऊ. PQR आणि S. ओके. तर या ठिकाणी आपण बघा PQRS तर इथंच घेऊ. चला डोक्याला ताप नको. चला ठीक आहे. असा आपल्याला कडे समजा हा चौकोन आहे. P आहे, Q आहे, R आहे आणि S आहे. P चे निर्देशक आपल्याला दिलेत 1 आणि -2. सगळे निर्देशक व्यवस्थित लिहा. Q चे निर्देशक आपल्याकडे 5, 2. R चे निर्देशक आपल्याकडे 3, -1 आणि S चे निर्देशक -1 आणि -5. जरा निर्देशक नीट बघून घ्या. निर्देशक फक्त लिहिले. P चे निर्देशक 1, -2. Q चे निर्देशक 5, 2. R चे आपल्याकडे 3, -1 आणि S चे -1, -5. आता हे जे काही निर्देशक आपल्याकडे दिलेत, या निर्देशकांना आपण काय करू बाबा काहीतरी हे म्हणू. P चे निर्देशक x1, y1 आहेत असं समजू. Q चे निर्देशक x2 आणि y2 आहेत. R चे निर्देशक x3 आणि y3 आहेत आणि S चे निर्देशक x4 आणि y4 आहेत. तर आपण काय करू PQ, QR, RS आणि PS या सगळ्या बाजूंचा चढ काढू. आणि इथं समोरासमोरील बाजूंचा चढ सारखा आला, समजा PQ चा चढ आणि SR चा चढ सारखा आला, तर या दोन बाजू समांतर असतील. PS आणि QR चा चढ समान आला, तर या दोन बाजू समांतर असतील. म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर आल्या, की मग तो चौकोन समांतरभुज चौकोन होईल. तर पहिला आपण काय करू PQ चा चढ. PQ चा चढ. ओके. तर PQ चा चढ काढायचं सूत्र काय? P चे निर्देशक x1, y1, Q चे x2, y2. मग तो चढ काढताना आपलं सूत्र काय असणार आहे? y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. आता मला सांगा y2 वजा y1. y2 किती आहे? 2. y1 किती? वजा 2. 2 वजा वजा 2 भागिले x2 वजा x1. x2 5, x1 1. 5 वजा 1. बघा 2 वजा वजा अधिक 2 होतील. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आतमध्ये गेला अधिक 2. 2 अधिक 2 किती? 4 होतील. डायरेक्ट इकडे लिहा 4 आणि भागिले 5 1 गेला 4. 4 एक्के 4 उत्तर आलं 1. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. तर अशा प्रकारे आपण काय केलं? इथे PQ चा चढ काढला. PQ चा चढ आपल्याकडे 1 आला. आता PQ चा काढल्यानंतर आपण QR चा चढ काढू. चला QR चा चढ. QR चा चढ या ठिकाणी काढू. QR चा चढ काढण्यासाठी काय सूत्र वापरणार? Q चे निर्देशक x2, y2 आणि R चे x3, y3 आहे. मग आपण सूत्र वापरताना y3 वजा y2 भागिले x3 वजा x2 असं सूत्र वापरू. y3 वजा y2. y3 वजा 1, y2 2 आहे. मग इथे लिहायचं y3 च्या जागेवर वजा 1 आणि वजा y2 ची किंमत आहे 2 आणि भागिले x3 वजा x2. x3 3, x2 5 आहे. मग इथे लिहायचं 3 वजा 5. बघा वजा वजा अधिक झालं. 2 आणि 1 3 वजा आहे म्हणून वजा 3 आणि 3 वजा 5 वजा 2 आलं. वजा वजाचं चिन्ह गेलं 3/2 आलं. याला म्हणायचं नंबर 2. अशा प्रकारे QR चा चढ 3/2 आला. आता आपण SR चा चढ काढू. SR चा चढ. ओके. SR चा चढ काढताना काय आहे बाबा? S चे निर्देशक x4, y4, R चे निर्देशक x3, y3. मग सूत्र लिहिताना आपण y4 वजा y1 आणि x4 वजा x1 असं सूत्र आपण या ठिकाणी लिहू. y4 वजा y1 सॉरी y4 वजा y3 आणि भागिले x4 वजा x3. y4 वजा y3. y4 वजा 5, y3 आपल्याकडे आहे वजा 1. मग इथे लिहायचं वजा 5 वजा वजा 1 आणि भागिले x4 वजा x3. x4 वजा 1, x3 3 आहे. इथे लिहायचं वजा 1 वजा 3. बघा वजा 5 वजा वजा अधिक 1 झाले आणि भागिले इथं वजा वजा अधिक. दोन संख्यांना समान चिन्ह त्यांची होणार बेरीज आणि म्हणून 1 आणि 3 आपल्याकडे झालं 4. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4. वजा अधिक वजा बाकी 5 1 गेले 4 वजा 4 आणि भागिले हे वजा 4 4 1 4 याला म्हणायचं समीकरण नंबर 3. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा लक्षात घ्या SR चा चढ 1 आहे आणि त्याचप्रमाणे PQ चा चढ पण 1 आला होता. PQ आणि SR दोघांचा चढ सारखा झाला. या दोन रेषा समांतर होऊन जातील. झालं.
आता बघा PQ चा चढ झाला, QR चा झाला, SR झाला, आता PS चा चढ राहिलाय. मग इथे लिहायचं PS चा चढ. PS चा चढ काढायचं सूत्र काय? P चे निर्देशक x1 y1 आणि S चे x4 y4. मग y4 वजा y1 सूत्र येईल आपल्याकडं y4 वजा y1 भागिले x4 वजा x1. y4 वजा y1, y4 वजा 5, y1 वजा 2. इथे लिहायचं वजा 5 वजा वजा 2 भागिले x4 वजा x1. x4 किती वजा 1, x1 आपल्याकडे 1 आहे. वजा 1 आणि वजा 1 वजा 5 वजा वजा अधिक 2 आणि भागिले चिन्ह समान आहे बेरीज. 1 आणि 1 2 झाले. फक्त वजा 2 घ्या. वजा 5 वजा 2 वजा अधिक वजा बाकी. 5तून 2 गेले 3 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3 भागिले वजा 2. वजा 3 भागिले वजा 2 काय झालं? 3/2 आलं. याला म्हणायचं नंबर 4. याला म्हणू आपण समीकरण नंबर 4. लक्षात घ्या आता. नीट समजून घ्या काही गोष्टी. विधान 1 आणि 3 वरून. इथे लिहायचं विधान 1 व 3 वरून. विधान 1 व 3 वरून तुम्हाला काय दिसतंय बाबा? हे बघा इथे चढ 1 आहे. कोणाचा चढ? PQ चा चढ 1 आहे आणि SR चा चढ पण 1 आहे. दोघांचा चढ समान आहे. मग इथे लिहायचं PQ चा चढ चढ बरोबर SR चा चढ. SR चा चढ. या दोघांचा चढ सारखा आहे आणि हा चढ सारखा असल्यामुळे म्हणून तुम्ही म्हणू शकता की बाबा PQ समांतर SR. PQ आणि SR समांतर आहे, याला म्हणा नंबर 5. झालं? त्याचप्रमाणे आता लक्षात घ्या विधान 2 व 4 वरून. विधान 2 व 4 वरून. 2 व 4 वरून. कोणाचा चढ सारखा दिसतोय? 2 व 4 वरून. 2 मध्ये बाबा 3/2 आहे चढ. कोणाचा? QR चा चढ. आणि 4 मध्ये बघा काय बाबा PS चा चढ 3/2 आहे. बरोबर? 2 व 4 वरून QR चा चढ बरोबर PS चा चढ. QR आणि PS दोघांचा चढ सारखा आहे. इथे लिहायचं QR चा चढ बरोबर PS चा चढ. ओके? PS चा चढ. ओके? इथं लिहायचं. आणि त्याच्यामुळं या दोन बाजू पण समांतर झाल्या. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा QR समांतर PS. नंबर द्यायचं 6. बघा PQ समांतर SR, PQ आणि SR ही समोरासमोरील बाजूंची जोडी समांतर आहे. त्याचप्रमाणे QR समांतर PS म्हणजे याचा अर्थ तुमचा QR आणि PS ही समोरासमोरील बाजूंची जोडी समांतर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लिहू शकताय 5 व 6 वरून तुम्ही म्हणू शकताय चौकोन PQRS हा जो आहे हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज हा समांतरभुज चौकोन आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण याच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्या समांतर आहे आणि मग शेवटी हा जर समांतरभुज चौकोन असेल तर शेवटी हे वाक्य लिहा म्हणून PQRS हे बिंदू समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मी बाजूला होतोय. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. मी बघा मित्रांनो 3 मार्काचा प्रश्न आहे. पण हे सगळे प्रश्न जे आपण बघतोय ते अतिशय महत्त्वाचे आहेत. नीट जरा समजून घ्या. कारण या प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येत असतो मित्रांनो. ओके? लक्षात घ्या. चला आता पुढे जाऊ मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न क्रमांक पहिल्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा काय बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक सिद्धता आहे बाबांनो. मला सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचंय? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. बघा लक्षात घ्या सगळ्यात पहिले काढा आकृती. वर्तुळाच्या म्हणजे वर्तुळ आलं. त्याच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड म्हणजे इथून बाह्य बिंदूतून समजा वर्तुळ आहे त्याचा केंद्रबिंदू O आहे आणि बाह्य बिंदूतून बघा हा एक स्पर्शिका खंड काढला आणि दुसरी एक स्पर्शिका काढली. अशा प्रकारे 2 स्पर्शिका आहे. याला नाव द्या P. बरोबर? याला नाव द्या P, याला नाव द्या O. इथं A नाव द्या, इथे नाव द्यायचं B. ओके? आता आपण असं म्हणू O केंद्र असलेल्या वर्तुळात बघा आता इथं पक्ष साध्य सिद्धता लिहायच्यात एक प्रमेय आहे. स्पर्शिका खंडाचं प्रमेय. म्हणजे पहिलं काय केलं? सिद्ध करा. वर्तुळाच्या असा शब्द होता म्हणून वर्तुळ काढला. बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड बाहेरच्या बिंदूतून हे 2 स्पर्शिका खंड काढले PA आणि PB हे एकरूप असतात हे सिद्ध करायचंय. मग पहिली गोष्ट आपण पक्ष काय लिहू बाबा? पक्ष म्हणजे जे आपल्याला माहिती आहे ते. पक्षामध्ये लिहायचंय O केंद्र असलेल्या वर्तुळात. O जे आकृतीत दिसतंय ते O केंद्र असलेल्या वर्तुळात वर्तुळात काय बाबा PA व PB
व पीबी हे स्पर्शिका खंड आहेत. हे स्पर्शिका खंड आहेत, व्यवस्थित लिहायचं. हे स्पर्शिका खंड, हे स्पर्शिका खंड आहेत. ठीक आहे, झालं लिहिलं. त्याच्यानंतर भाऊ मला साध्य काय करायचे, जे सिद्ध करायचे ते साध्यात लिहा. साध्य आपल्याला काय करायचं बाबा, मला काय सिद्ध करायचंय, तर हे स्पर्शिका खंड एकरूप असतात हे सिद्ध करायचंय. याचा अर्थ पीए आणि पीबी एकरूप हे सिद्ध करायचं. याचा अर्थ पीए बरोबर पीबी हे आपल्याला दाखवायचं झालं. आणि मग आपण काय करू, रचना करू. याच्यासाठी एक रचना करावी लागेल. रचना काय असेल ते करावी लागणार आहे. रचना काय करायची बघा, ओ ए ओ ए कांदा पोहे, ओए जोडा, ओबी जोडा, ओपी जोडा, सगळ्यांना जोडला. ओए ओबी ओपी जोडला बघा, ओए ओबी व ओपी जोडला, जोडलं सगळ्यांना. आता आपण काय करू, साध्य करूयात. सिद्धता, सिद्धता लिहूयात. सिद्धता, ओके, सिद्धता लिहू. आता सिद्धता लिहिताना काय काय करायचं, मला पीए आणि पीबी एकरूप दाखवायचे. मग पीए आणि पीबी एकरूप दाखवण्यासाठी आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवू. बघा, वर एक त्रिकोण आहे ज्याचं नाव ओ ए पी आणि खाली आहे ओ बी पी, हे त्रिकोण. बघा, त्रिकोण ओ ए पी आपण म्हणू, त्रिकोण ओ ए पी व त्रिकोण ओ बी पी मध्ये, ओ बी पी मध्ये, या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही नीट विचार केला तर पहिली गोष्ट, या दोघांमध्ये हा वरचा कोण ए आणि खालचा कोण बी, हे दोन्ही कोण 90 मापाचे असणार. कारण बघा, ही स्पर्शिका आहे आणि ही त्रिज्या आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार हे दोन कोण 90 मापाचे असणार. इथं लिहायचं ओ ए पी बरोबर कोण ओ बी पी बरोबर 90° कारण स्पर्शिका खंडाचे प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या स्पर्शिका प्रमेय, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय, इथं म्हणायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय, असं या ठिकाणी आपण म्हणूया. एकदम सोपा विषय. काय केलं बाबा, हे दोन कोण, एक ओ ए पी आणि ओ बी पी, हे दोन्ही 90 मापाचे आहेत. आता हे दोन कोण 90 मापाचे, याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण झाले. आता याच्यामध्ये लक्षात घ्या दुसरा जो पॉइंट आहे, याच्यामध्ये बघा ओए आणि ओबी ह्या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहे. वरच्या त्रिकोणाची बाजू ओए, बघा बाजू ओए एकरूप, बाजू ओबी या दोन्ही सुद्धा वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि वर्तुळाच्या त्रिज्या हे एकरूप असतात. म्हणून इथं लिहायचं बाबा, दोन्ही सुद्धा वर्तुळाच्या आहेत त्रिज्या. झालं, लिहिलं. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बघा, काय करायचं, या दोघांमध्ये ओपी ही सामायिक भुजा आहे, ती कर्ण आहे. बघा, कर्ण ओपी आपण म्हणू, कर्ण ओपी बरोबर कर्ण ओपी, गोपी नका लिहू, ओपी आणि ओपी एकरूप आहे कारण सामायिक भुजा आपण या ठिकाणी म्हणू. सामायिक भुजा, सामायिक भुजा म्हणा किंवा सामायिक बाजू म्हणा. आता बघा, हे दोन काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये कर्ण आणि बाजू यांची जोडी एकरूप आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आणि बाजू यांची जोडी जर एकरूप असेल तर इथं कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणून इथं लिहायचं त्रिकोण ओ ए पी एकरूप त्रिकोण ओ बी पी. कुठली कसोटी बाबा, कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा हा महाभारतातला नाही, हा वेगळा कर्ण आहे. कर्णभुजा कसोटी झालं. आता या ठिकाणी दोन त्रिकोण एकरूप तर त्याच्या संगत बाजू पण एकरूप असतात. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप, म्हणून वरच्या त्रिकोणाचे एपी म्हणून बाजू एपी, बाजू एपी बरोबर बाजू बीपी, एपी बरोबर बाजू पीबी म्हणा किंवा बीपी म्हणा, काही म्हणायचं ते लिहा. इथं लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मी शॉर्टकट मध्ये लिहिले, पेपरला पूर्ण वाक्यात लिहायचं. मी ए त्रि संभा लिहिले. हा सांबा नाही, हा इथं छोले मधला सांबा नाही. हा ओके, ए त्रिसंबा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके, एपी एकरूप पीबी. बघा, पीए म्हणजे एपी एकरूप पीबी हे सिद्ध झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण ही सिद्धता सोडवू शकतो. हे एक प्रमेय आहे, 3 मार्काला आलंय आणि 3 मार्काला प्रमेय आपल्याला येतच. त्याच्यामुळे या प्रमेयाकडे भावांनो जरा नीट लक्ष द्यायचंय, अतिशय महत्वाचं प्रमेय आहे. या वर्षी जर आलं तर चक्रीय चौकोनाचं प्रमेय येऊ शकतो. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, पुढचा प्रश्न क्रमांक 3 एक आकृती. आता आकृती मला इथं काढता येणार नाही, पण ती कशी काढायची ते तुम्हाला सांगतो. काय सांगितलंय, 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. भावांनो मस्त छानपैकी असं एक वर्तुळ काढायचं, त्रिज्या घ्यायची 4.3 सेमी. केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. मग आता इथून 7.3 सेमी अंतरावर एक बिंदू घ्यायचा. अशा प्रकारे इथून समजा पी बिंदू घेतला, तो 7.3 सेमी अंतरावर, ओ केंद्र आहे आणि पी
ओपी हे अंतर 7.3 आहे, एवढं लक्षात घ्यायचं. हे जे ओपी हे जे काय अंतर आहे, ओपी हे अंतर किती पाहिजे? 7.3 सेंटीमीटरचं हे अंतर असणार आहे ओपी. एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता हे अंतर मी जरा रफ करतो. हां. आता काय करायचं माहितीये का? आता मला काय सांगितलंय, की या पी बिंदूतून स्पर्शिका काढायची. वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून स्पर्शिका काढायची. तर ती काढण्यासाठी काय करायचं? हा जो ओ बिंदू आहे आणि पी बिंदू आहे, या दोघांना जोडणारा रेषाखंड आहे, त्याचा लंब दुभाजक काढायचा. म्हणजे ओ वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा, खाली एक मारायचा. मग पी वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा, खाली एक मारायचा आणि या दोघांना जोडायचं. या दोघांना जोडल्यामुळे इथे बघा एक या इथं असा एक मध्यबिंदू तुम्हाला मिळेल. आता हा जो मध्यबिंदू तो कुठे मिळेल? वर्तुळाच्या आतमध्ये मिळेल, बाहेर मिळेल, कुठेही मिळेल किंवा वर्तुळावर पण मिळेल कधी-कधी. आणि मग हा मध्यबिंदू काढल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय. इथं आता कंपासचं टोक ठेवायचं या मध्यबिंदूवर आणि ओ इतकं अंतर घ्यायचं. ओ म्हणजे केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर. ते अंतर घेऊन खाली एक कंस मारायचा आहे. ते अंतर घेऊन वर एक कंस मारायचा. म्हणजे तुम्हाला वर एक बिंदू मिळेल आणि खाली एक बिंदू मिळेल. या 2 बिंदूंना जोडणारी जी तुम्ही रेषा काढाल, त्या झाल्या 2 स्पर्शिका. तर अशा प्रकारे साधारणतः तुम्ही आकृत्या काढू शकता. आता माझ्याकडे पट्टी, पेन्सिल वगैरे नाही. पण मी तुम्हाला सांगितलं नेमकं ही आकृती कशी काढायची. तर अशा प्रकारे काढायची. तुम्हाला येत असेल काढता यासाठी तुम्ही YouTube चॅनलवर सर्च करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी गणित भाग 2 सराव संच 4.2 असं टाइप केलं की तुम्हाला 4.2 मध्ये याच आकृत्या आहे. ठीक आहे. आता हा शेवटचा प्रश्न याच्यातला आहे चौथा आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 सुरू करू. याच्यात काय दिलंय? 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवायचा. अशा प्रकारे तुमच्याकडे एक गोल आहे. ओके. गोल, 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 गोल करून टाक. अशा प्रकारे आपल्याकडे एक गोल आहे. भरीव गोल आहे. पूर्णपणे भरलेला आहे. याला वितळवायचंय. पूर्णपणे वितळवायचं याला आणि वितळवून काय करायचंय बाबा, या ठिकाणी याला पूर्णपणे वितळवायचंय आणि याच्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार करायच्या. अशा प्रकारे छोट्या-छोट्याशा वृत्तचिती याच्यापासून आपल्याला काय करायच्या? तयार करायच्या. ओके. वृत्तचिती याच्यापासून आपल्याला अशा छोट्या-छोट्या तयार करायच्या. आणि या पूर्णपणे भरीव असणार आहेत या वृत्तचिती. तर अशा किती वृत्तचिती होतील हे आपल्याला काढायचं. मग आपण काय करायचं? ह्या गोलाचं घनफळ काढायचं आणि नंतर एका वृत्तचितीचं घनफळ काढायचं आणि त्या गोलाच्या घनफळाला वृत्तचितीच्या घनफळाने भाग लावायचा विषय संपला. मग आपण काय करू? गोलाचे घनफळ काढू. पहिला पॉइंट काय बाबा? गोलाचे घनफळ काढू. गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ. अशा प्रकारचा प्रश्न आला की सरळ घनफळ काढायचं. गोलाच्या घनफळाला आपण V1 म्हणू. गोलाच्या घनफळाचं सूत्र बाबा V1. घनफळाचं सूत्र 4/3 पाय r चा घन. आता याच्यात आपण काय करू? किमती टाकू. 4/3 पायाची किंमत पायच ठेवा सध्या आणि r चा घन 30 सेमी त्रिज्या आहे. 30चा घन काय बाबा? 30 गुणिले 30 गुणिले 30 झालं. आता 3 एके 3, 3 10 30. मग या ठिकाणी काय आलं? 4 गुणिले 3 त्रिक 9 900 आणि 900 गुणिले 10 9000. किती आलं बाबा? बरोबर 3 त्रिक 9 आणि 9 चोक 36 पकडा. हे 36 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 1 2 3 0 36,000 पाय सेंटीमीटरचा घन. हे कशाचं घनफळ झालं बाबा? हे झालं गोलाचं घनफळ. V1 म्हणजे हे झालं गोलाचं घनफळ. एकदम साधा सोपा विषय आहे. आपण गोलाचं घनफळ काढलं. ओके. 36,000 सेमीचा घन. बघा 4/3 पाय r चा घन. आता या ठिकाणी 4/3 लिहिलं. पाय गुणिले r चा घन. r ची किंमत 30 आहे. 30चा घन 30 गुणिले 30 गुणिले 30. 3 एके 3, 3 10 30 बरोबर. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चोक 3 एके 3, 3 त्रिक 9, 9 चोक 36 आणि 1 2 3 0 36,000 पाय सेमीचा घन. आता काय करू? एका वृत्तचितीचे घनफळ काढू. वृत्तचितीचे घनफळ. या वृत्तचितीचे घनफळ आपण काढू. घनफळ. याला आपण म्हणू बाबा V2. आता या घनफळाचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय आहे? या पासून 10 सेमी त्रिज्या. वृत्तचितीची त्रिज्या काय आहे? 10 सेंटीमीटर. आणि 6 सेमी उंची. h बरोबर किती? 6 सेंटीमीटर. मग V2 काय आलं? सूत्र असतं पाय r वर्ग h. पायची किंमत पायच घ्या. r चा वर्ग. r ची किंमत 10 आहे. 10 चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 आणि h किती बाबा? 6 आहे. मग बघा 10 10 100. 100 गुणिले 6 600. हे 600 पाय सेंटीमीटरचा घन. हे झालं V2. किती झालं बाबा? 600 पाय सेंटीमीटरचा घन. आता या ठिकाणी माझं टार्गेट काय बाबा? मला काय करायचंय, की बाबा अशा किती वृत्तचिती तयार होतील? मग यासाठी आपण काय करू? गोलाच्या घनफळाला एका वृत्तचितीच्या घनफळाने भाग लावू. मग इथं या ठिकाणी आपण लिहू वृत्तचितींची संख्या. वृत्तचितींची संख्या. वृत्तचितींची संख्या. वृत्तचितींची संख्या. किती वृत्तचिती तयार होतील?
वृत्तचितींची संख्या काढताना आपण काय करणार, की बाबा गोलाचे घनफळ V1 भागिले V2. V2 म्हणजे काय, वृत्तचितीचं, एका वृत्तचितीचं घनफळ. आता गोलाचे घनफळ किती बाबा, 36,000. 1, 2, 3 पाय आणि भागिले तिचं 600 पाय. 1, 2 आणि इथं पाय झाला 600 पाय. ओके. आता इथे काय काय कट होईल बाबा, पाय गेला 0, 0, 0, 0 गेला आणि 6, 6, 36. किती झाले, 6, 6, 36 म्हणजे 60. एकूण किती वृत्तचिती तयार होतील, तर 60. म्हणजे या गोलापासून अशा छोट्या छोट्या 60 वृत्तचिती आपल्याला मिळतील. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर याला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता हा प्रश्न. एकदा व्हिडिओला पॉज करून मित्रांनो हा प्रश्न लिहून घ्या. पटकन पटापट लिहून घ्या. किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्ही YouTube वरून जर व्हिडिओ बघत असाल तर. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सगळे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी लक्षात घ्या, आपल्याला सरावासाठी म्हणजे बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने ही सगळी सीरीज खूप महत्त्वाची आहे. कारण याच्यामध्ये आपण सगळे महत्त्वाचे प्रश्न बघतोय. सगळ्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघतोय. ओके. चला पटकन आपण आता सुरू करू. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर या प्रश्नामध्ये एकूण 60 वृत्तचिती. आता पुढचा प्रश्न जो चौथा आहे. चौथ्या प्रश्नाचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला ना, तर या चौथ्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न तुम्हाला दिले जातात आणि या 3 पैकी एकूण आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात 2. 3 प्रश्न दिले जातील चौथ्या प्रश्नामध्ये आणि त्या 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि 4 मार्काचा प्रश्न आहे. थोडासा अवघड असतो, पण जर तुम्ही प्रयत्न केला तर या 4 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. फक्त आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ओके. प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता बघूयात आपण हा प्रश्न. तत्पूर्वी मी जरा माईक बदलतो, कारण माझा आवाज कदाचित काही मुलांपर्यंत व्यवस्थित जात नाहीये. ओके. माईक जरा बदलू थोडासा. हा माईक जरा चार्जिंगला लावू आपण. ओके. 1 मिनिट. याला बाजूला काढतो. कारण हॅलो, हॅलो आवाज येतोय व्यवस्थित? येस, येत असेल. आता पुढचा बघू आपण चौथा प्रश्न. पटकन, पटकन, झटपट, पटापट पुढचा प्रश्न बघूयात खटाखट. प्रश्न क्रमांक 4. हा जो चौथा प्रश्न आहे मित्रांनो, चौथा आणि 5वा असे 2 प्रश्न पाहिलेत बाकी आहेत. चौथ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहेत. बघा, खालील आकृतीमध्ये डीई समांतर बीसी. बघा ही डीई आणि बीसी या 2 बाजू समांतर. याच्यात 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय, जर डीई बरोबर 4, बीसी बरोबर 8 सेमी आणि एडीई बरोबर 25 सेमीचा वर्ग, तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी काढा. म्हणजे एका त्रिकोणाचं बघा, 2 त्रिकोणाच्या 2 बाजू दिल्यात. बरोबर, एका त्रिकोणाची एक बाजू, दुसऱ्याची दुसरी बाजू दिली, संगत बाजू. त्याचबरोबर एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आणि इथं डीई समांतर बीसी वगैरे दिलेला आहे. तर या ठिकाणी आणि दुसरा प्रश्न आपण नंतर बघू. पहिला आपण सुरुवातीचा प्रश्न बघू. बघा आता तुम्ही जर विचार केला इथे या आकृतीमध्ये बघा, हा एक छोटा त्रिकोण तुम्हाला दिसतोय. हा छोटा त्रिकोण आणि दुसरा बाबा हा आपल्याकडे असणारा मोठा त्रिकोण. या दोघांचा विचार करू. बघा, त्रिकोण एडीई व त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी मध्ये. ओके. बघा, एडीई व एबीसी मध्ये हे 2 त्रिकोण आपण अगोदर समरूप दाखवू. समरूप दाखवल्यानंतर समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ या प्रमेयानुसार 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे आपल्याला माहिती आहे. तर आता या ठिकाणी बघा, या दोघांमध्ये काय बाबा समान आहे. पहिली गोष्ट, या दोघांमध्ये हा जो ए आहे हा सामायिक कोन आहे. मग तसं लिहा, कोन ए, एकरूप कोन ए आणि इथं लिहायचं सामायिक कोन, सामायिक कोन. ओके. इथं लिहू सामायिक कोन. आता याच्यानंतर आणखी एक कोनांची जोडी जर तुम्ही बघितली, इथे बघा तुम्हाला माहिती आहे ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. बरोबर, किंवा या 2 रेषा समांतर आहेत. समांतर रेषांमध्ये तयार होणारे संगत कोन एकरूप असतात, म्हणून हा कोन डी आणि कोन बी हे संगत कोन आहेत, हे एकरूप असतात. किंवा एखादा म्हटला ई आणि सी एकरूप आहे तरी चालेल. या डी चं नाव ए डी ई, कोन ए डी ई एकरूप कोन ए बी सी, ए बी सी काय झाले बाबा, हे संगत कोन. या ठिकाणी म्हणायचं संगत कोन, संगत कोन. ओके. झालं. आता 2 कोनांच्या जोड्या एकरूप आहेत मित्रांनो. जर 2 कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर हे 2 त्रिकोण समरूप असतात. म्हणून लिहायचं त्रिकोण ए डी ई समरूप त्रिकोण ए बी सी. 2 त्रिकोण काय झाले, समरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार समरूप झाले, तर कोको कसोटीनुसार समरूप झाले. कोको कसोटी. ओके. कोको कसोटी. झालं. आता हा झाला आपला पहिला जो मुद्दा आहे. आता याच्यामध्ये बघा एक काम करा. 2 त्रिकोण समरूप झाले कोको कसोटीनुसार. आता समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा विचार आहे. बघा,
आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एडीई बघा, त्रिकोण एडीई भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. मित्रांनो, दोन त्रिकोण समरूप तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. आता एडीई ची बाजू काय बाबा? डीई, डीई चा वर्ग. आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू काय? बीसी, बीसी चा वर्ग. इथं कंसामध्ये लिहू शकताय समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, हे सूत्र आहे. समरूप त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. कंसात लिहा समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. आता एडीई किती दिले बाबा? 25 सेमीचा वर्ग. मग इथे लिहून टाका 25. आणि आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी काढायचंय. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आपल्या जागेवर डीई चा वर्ग, डीई दिले 4, मग 4चा वर्ग. बीसी चा वर्ग, बीसी दिले 8, 8चा वर्ग. मग 25 भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64. बरोबर. या ठिकाणी काय येईल बाबा? 16 एके 16, 16 चोक 64. झालं. 16 एके 16, 16 चोक 64. आता पुढे बघा काय होईल? 25 भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 1/4. आता तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि बरोबर 25 गुणिले 4 किती? 100. 25 चौक 100 सेंटीमीटरचा वर्ग झाला. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 100 सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. बघा आता थोडंसं आपण पुढे जाऊया त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघू. याच्यामध्ये आता दुसरा एक प्रश्न आहे. जर डीई आणि बीसी यांचं गुणोत्तर 3:5 असेल तर त्रिकोण एडीई आणि बघा त्रिकोण एडीई व डीबीसीई यांचं गुणोत्तर काढायचं. आता एडीई म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा आणि हा जो चौकोन आहे यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. तर ते आपण या ठिकाणी आता आपण काढूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट लिहून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून हे ठेवा. आता आपण काय करू? आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप आहेत. तर आता आपण थोडंसं हे आता मी रफ करतो आणि आपण आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये घेऊयात. चला, झालं असेल हे. चला आता हे रफ करू आणि दुसरा प्रश्न आपण घेऊयात. आता याच्यात आपल्याला माहिती आहे हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कुठले दोन त्रिकोण समरूप आहेत? त्रिकोण एबीसी, एबीसी समरूप त्रिकोण एडीई. ओके, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता मला हा छोटा त्रिकोण एडीई आणि हा चौकोन, एडीई म्हणजे हा छोटा त्रिकोण बरोबर आणि हा जो चौकोन आहे दुसरा, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला काढायचं आहे. ओके, तर ते बघा कसं निघेल. आता इथं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. आपण दुसरा मुद्दा सोडवतोय. मग इथं लिहायचं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीई, एडीई बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. एबीसी ची बाजू काय? डीई, एबीसी ची बाजू काय? बीसी, तिचा वर्ग आणि एडीई ची बाजू काय? डीई, डीई चा वर्ग. इथं कंसात लिहा समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता इथं आपल्याकडे काय होईल बाबा? बरोबर डी बीसी चा वर्ग, बीसी बरोबर किती? 5 आहे आणि डीई 3 आहे. मग इथं लिहायचं 5चा वर्ग भागिले 3चा वर्ग. मग आपल्याकडे आलं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. ओके, 25/9 या ठिकाणी मला मिळालं. आता इथे एक गंमत बघा, मला हा त्रिकोण एबीसी नकोय, मला एडीई पाहिजे आणि या एबीसीच्या जागेवर हा चौकोन पाहिजे. मग या चौकोनाचं क्षेत्रफळ मला केव्हा मिळेल? हा जो मोठा जो त्रिकोण आहे एबीसी त्याच्यामधून जर मी या छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं तर मला हा चौकोन मिळणार आहे. म्हणजे या दोघांची वजाबाकी म्हणजे वियोग क्रिया आता 9वीला आपण बघितली. वियोग क्रिया करू म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी याच्या क्षेत्रफळामधून एरिया ऑफ त्रिकोण एडीई चं क्षेत्रफळ वजा करू भागिले आपल्याकडे एरिया ऑफ त्रिकोण एडीई जसंच्या तसं लिहू आणि पलीकडे पण सेम 25 वजा 9 करू. 25 वजा 9 भागिले 9 आलं. कंसात लिहा योग, याला म्हणतो वियोग क्रिया किंवा इथं लिहा वियोग क्रिया करू, वियोग क्रिया करू, क्रिया करू. ओके, या ठिकाणी आपण वियोग क्रिया या ठिकाणी इथं केलेली आहे. आता एबीसी मधून एडीई गेलं. संपूर्ण मोठा त्रिकोण एबीसी त्याच्यामधून हे एडीईचा त्रिकोण, एडीईचं जर मी क्षेत्रफळ वजा केलं तर मला काय मिळेल? चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणून आपण इथं लिहू चौकोन, एरिया ऑफ चौकोन, एरिया ऑफ चौकोन कुठला? डीबीसीई. मग इथे लिहायचं डीबीसीई आणि भागिले आपण म्हणू एरिया ऑफ त्रिकोण एडीई बरोबर 25 वजा 9. 25 आता 9 गेले 16 आणि भागिले 9 बाबा आपल्या जागेवर झालं.
या चौकोनाचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. मग आपण लिहिताना काय करू, पहिला एडीई पाहिजे नंतर चौकोन पाहिजे. मग आपण तसं करू, एरिया ऑफ त्रिकोण एडीई ला वर घेऊ आणि भागिले एरिया ऑफ चौकोन काय बाबा त्याचं नाव DBCE ला खाली लिहू. 9 गेला वर, 16 आले खाली. याला म्हणतात व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया केली. व्यस्त क्रिया. याला आपण म्हणू शकतो व्यस्त क्रिया झालेली आहे. झालं. आता मग लिहिताना लिहायचं 9-16 एरिया ऑफ त्रिकोण एडीई आणि DBCE बरोबर 9-16 आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. 4 मार्काला आला होता. हा पहिला एक प्रश्न 2 मार्काला, खालचा 2 मार्काला. 2 आणि 2 4. पुस्तकामध्ये नसतात काही प्रश्न, पण आपल्याला परीक्षेला येतात. म्हणून आपल्याला या प्रत्येक प्रकारच्या गणिताची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. चला आता पुढे जाऊ थोडंसं. बघा, पुढचा प्रश्न, चौथा जो प्रश्न आहे आता त्याच्यातला हा बघा. आता हा जो प्रश्न आहे याच्यात आकृती काढायची मित्रांनो. आकृती काढायला 4 मार्काला आले. आता आकृत्या अशा प्रकारच्या जर समोर त्रिकोणाच्या आल्या, तर त्या आकृत्या काढताना आपल्याला कधी-कधी डायरेक्ट काढाव्या लागतात आणि कधी-कधी कॅल्क्युलेशन. आता या 2 त्रिकोणांमध्ये एबीसी आणि पीक्यूआर दोघांमध्ये कुठलाही एक शिरोबिंदू कॉमन नाहीये. ज्यावेळेस कॉमन नसेल शिरोबिंदू, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता मला जर जर इथं मी बघितलं, तर मला काय दिलंय, त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर 2 त्रिकोण समरूप आहेत बघा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. झालं 2 त्रिकोण समरूप आहेत. एबीसीच्या बाजू दिल्यात. एबी 3.6, बीसी 4 सेमी आणि एसी 4.2 सेमी आहे. तर त्रिकोण एबीसी व पीक्यूआर आणि त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर या बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते 2:3 आहे. तर एबीसी आणि पीक्यूआर हे दोन्ही त्रिकोण काढा. आता तुम्ही एबीसी त्रिकोण आरामात काढू शकता कारण तुम्हाला एबीसीच्या बाजू माहिती आहेत. आता मला जर त्रिकोण एबीसी काढायचा झाला, तर मी कसा काढणार? पहिली कच्ची आकृती काढणार त्रिकोण एबीसीची. जर मला एबीसी काढायचा झाला तर. चला एबीसी काढून घेऊ वाटलंच तर अगोदर आपण. एबीसी काढायचा झाला तर एबीसीची बघा बाजू बघा. एबी 3.6 आहे. बरोबर. बीसी 4 सेंटीमीटर आहे. आणि त्याच्यानंतर एसी किती 4.2 सेंटीमीटर. आता हा त्रिकोण कसा काढणार बघा, आपण 7वी बघितलंय. हा त्रिकोण काढण्यासाठी मी पहिला पाया काढणार बीसी 4 सेंटीमीटरचा. बीसी काढला बाबा 4 सेमी. झालं. त्याच्यानंतर मला काय करायचं बाबा, या ठिकाणी मला काढायचं आहे एबी. एबी काढण्यासाठी मी काय करेल, कंसामध्ये किती 3.6 सेंटीमीटर अंतर घेईल कंपासमध्ये. बी वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून टाकेल. झाला. आणि एसी 4.2 आहे. कंपासमध्ये 4.2 इतकं अंतर घेईल मी. बघा अशा प्रकारे 4.2 अंतर घेईल. सी वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून टाकेल. बरोबर. आणि या दोघांना जोडेल. हा पॉइंट मिळाला ए आणि या दोघांना जोडला आपण. हा बाबा तुमच्याकडे येईल 4.2 सेंटीमीटरचा आणि हा आपल्याकडे येईल 3.6 सेंटीमीटरचा. अशा प्रकारे तुम्ही त्रिकोण एबीसी काढला तिथे तुम्हाला 1-2 मार्क मिळेल एबीसी काढायला. म्हणजे असा तुम्ही त्रिकोण एबीसी काढा. काढला एबीसी. पण एबीसी तर निघाला. आता मला त्रिकोण पीक्यूआर काढायचा. पण पीक्यूआरच्या बाजूच दिल्या नाहीयेत. मग त्रिकोण पीक्यूआरच्या बाजू कशा काढणार? मग बघा हे 2 त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणून आपण लिहायचं बाबा एबी छेद पीक्यू बरोबर बीसी छेद क्यूआर आणि बरोबर एसी छेद पीआर. आणि हे जे गुणोत्तर आहे या बाजूंचं ते 2:3 दिलेलं आहे आपल्याला. हे सगळं जे गुणोत्तर आहे 2:3 म्हणजे 2/3 या ठिकाणी दिले. ओके. इथं काय लिहायचं? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता माझं टार्गेट काय बाबा? पीक्यू, क्यूआर आणि पीआर काढायचं. बघा एबी किती आहे? एबी मला दिले 3.6. मग 3.6 भागिले पीक्यू बरोबर. बीसी काय दिले बाबा 4 सेमी. 4 भागिले क्यूआर आणि एसी आपल्याला दिले 4.2. 4.2 भागिले पीआर. झालं. बरोबर 2/3. आता बघा. आता इथं मला पीक्यू काढायचं असेल तर मी काय करतो 3.6 भागिले पीक्यू बरोबर तुम्ही लिहू शकता 2/3. त्याचप्रमाणे 4/क्यूआर बरोबर लिहू शकता 2/3 आणि त्याचप्रमाणे 4.2/पीआर बरोबर लिहू शकताय 2/3. आता तिरकस गुणाकार 2 गुणिले पीक्यू 2 पीक्यू आणि 3.6 गुणिले 3 3.6 गुणिले 3 36 त्रिक झाले बाबा 108 म्हणजे 10.8 तुमच्याकडे येईल. बरोबर. 10.8 बघा. 3.6 गुणिले 3 जर केलं तर 10.8. आता पीक्यू आपल्या जाग्यावर 10.8 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले. पीक्यू बरोबर 10.8 ला जर 2ने भाग लावला 2×10.8 5.4 सेंटीमीटर म्हणजे मला पीक्यू बरोबर किती मिळाला 5.4 सेंटीमीटर म्हणजे पीक्यू ची एक बाजू भेटली 5.4. आता दुसरी बाजू काढायची इथे काय होईल तिरकस गुणाकार परत 2 गुणिले क्यूआर 2 क्यूआर बरोबर 4 त्रिक 12 क्यूआर आपल्या जाग्यावर 12 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेला भागिले 2 झाला. मग क्यूआर बरोबर काय झाला बेसक 12 क्यूआर बरोबर 6
बेसक 12, क्यू आर बरोबर आपल्याकडे आलं 6 झालं. आता पी आर काढू. पी आर काढण्यासाठी आपण काय करायचं, परत तिरकस गुणाकार. 2 गुणिले पी आर 2 पी आर आणि 4.2 गुणिले 3 किती, 3 दुने 6, 3 चौक 12, 12.6. नीट लक्षात घ्या बघा. 4.2 गुणिले 3 जर केलं, 3 दुने 6, 3 चौक 12, 12.6. आता पी आर आपल्या जागेवरती 12.6 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले 2. मग पी आर बरोबर मला किती मिळाला, बेसक 12 बेत्रिक 6, 6.3 सेंटीमीटर. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या 3 बाजू काढू शकतो. पी क्यू काढलं, क्यू आर काढलं, पी आर काढलं. मग आता हा त्रिकोण पी क्यू आर काढायचा. जसा तुम्ही त्रिकोण एबीसी काढला तसाच तुम्ही त्रिकोण पी क्यू आर काढू शकता. एकदम सोपं आहे. त्या त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्यानंतर तुम्हाला तो त्रिकोण काढता आलाच पाहिजे. तर सेम असाच तुम्हाला हा त्रिकोण काढायचा आहे. पहिलं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही तो त्रिकोण काढा. नाही जमला तर आपण नंतर त्याच्यावर चर्चा करूयात. पण हा त्रिकोण तुम्हाला काढता आला पाहिजे. पेन्सिलने व्यवस्थित हा त्रिकोण काढायचा आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, मी आता हे रफ करतो. तुम्हाला वाटलं तर दाखवतो कसा काढायचा त्रिकोण पीक्यूआर, म्हणजे डोक्याला ताप नको. पीक्यूआर पी आहे, क्यू आहे, आर आहे. बघा मला पीक्यू किती दिले, 5.4. पीक्यूच्या जागेवर लिहा 5.4. त्याच्यानंतर आपल्याकडे क्यू आर आहे 6 आणि इकडे आपल्याकडे आहे 6.3 सेंटीमीटर. तर पहिलं काय करणार, पहिला मी काढणार क्यू आर. क्यू आर किती बाबा, 6 सेंटीमीटरचा. क्यू आर काढला 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मला पीक्यू 5.4. कंपास मध्ये तुम्ही 5.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं असं. क्यू वर कंपासचा टोक ठेवून कंस मारायचा. पी आर 6.3 आहे. 6.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. क्यू वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. आर वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. हा जो तुम्हाला बिंदू मिळतो तो तुम्हाला मिळतो पी. आणि मग तुम्ही या दोघांना जोडा. पी क्यू ला जोडा, पी आर ला जोडा. इथे 6.3 होईल आणि इथे 5.4 होईल. मी फास्ट सांगतोय तुम्हाला कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न झाल्यानंतर आता एक तिसरा प्रश्न याच्यामध्ये आहे. तर तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात काय आहे तो. ठीक आहे, झालं. तिसरा बघा, तिसरा प्रश्न जरा सोपा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये कसा विषय की अरे बाबा ये लवकर चला. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, शंकुछेदाच्या संदर्भातला प्रश्न आहे. आपल्याला इथे सांगितलं शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या दिल्यात. म्हणजे एक त्रिज्या आपल्याकडे R1 बरोबर 14 सेंटीमीटर दिले. दुसरी त्रिज्या आपण R2 म्हणा 8 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर मला उंची दिली. उंची बरोबर 8 सेंटीमीटर. उंची पण 8 सेंटीमीटर असेल तर मला काय करायचंय, या ठिकाणी 3 गोष्टी विचारल्यात. पायची किंमत 3.14 असताना शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि शंकुछेदाचे घनफळ. आता शंकुछेद म्हणजे बघा अशा प्रकारची आपली आकृती असते शंकुछेद. या शंकुछेदाच्या आकृतीचा जर विचार केला याचं वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय असतं, पाय एल कंसात R1 अधिक R2. हे झालं शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र. पण या वक्र पृष्ठफळासाठी मला एल ची किंमत माहिती पाहिजे. एल ची किंमत माहिती नाहीये, एच माहिती आहे. मग अगोदर एल ची किंमत आपण काढू. आणि एल ची किंमत काढायचं सूत्र आपल्याला माहिती आहे, वर्गमुळात एच वर्ग अधिक R1 वजा R2 चा वर्ग. बघा बरोबर, वर्गमुळात एच चा वर्ग. एच 8 आहे, 8 चा वर्ग अधिक R1 वजा R2. R1 14, R2 8. 14 तून 8 गेले 6, 6 चा वर्ग. मग आपल्याकडे कंसामध्ये काय राहील, 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36. 64 आणि 36 झाले 100 आणि 100 चं वर्गमूळ आलं 10. म्हणजे तिरकस उंची एल बरोबर तुम्हाला मिळाली 10 सेंटीमीटर. आता आपण वक्र पृष्ठफळ काढू, हे सूत्र वापरू. वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, शंकूचं वक्र पृष्ठफळ. सूत्र काय बाबा, पाय एल कंसात R1 अधिक R2. पाय एल, पायची किंमत 3.14 गुणिले एल ची किंमत आहे 10. बरोबर, एल ची किंमत 10. R1 अधिक R2. R1 14, R2 8. मग इथे लिहायचं 14 अधिक 8 झालं. 3.14 गुणिले 10 31.4 आलं. गुणिले 14 अधिक 8 झालं 22. 22 गुणिले 31.4 करा. बघा 31.4 ला गुणायचं 22. पहिल्या दोनांनी गुणा वाटलंच तर 22 चा पाडा येत नसेल तर बे चोक 8, बे एक के बे, बे त्रिक 6, एक शून्य घेतला, बे चोक 8, बे एक के बे, बे त्रिक 6 झालं 8. 8 आणि 2 10 चे शून्य, हातच्याला 1, 6, 7, 8, 9 झालं आणि इथं 6. म्हणजे इथं 690.8 एक घर सोडून पॉईंट जर आपण बघितलं तर 690.8 सेंटीमीटरचा वर्ग हे झालं वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळानंतर मला एकूण पृष्ठफळ काढायचं. हा झाला पहिला प्रश्न, वक्र पृष्ठफळ. चला मी पहिला प्रश्न क्लिअर केला. आता दुसरं मला विचारलं एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा, एकूण पृष्ठफळाचं सूत्र असंच आहे, वक्र पृष्ठफळ अधिक बघा पाय एल कंसात R1 अधिक R2 अधिक. आता इथं दोन वर्तुळ आहेत. एक वरचं वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आणि खालचं वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आणि हे वक्र पृष्ठफळ तर आपण ऑलरेडी काढलंय.
आता एका वर्तुळाचं क्षेत्रफळ काय बाबा, पाय आर वन चा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग. आता बघा पाय एल आर वन अधिक आर टू, पाय एल आर वन अधिक आर टू म्हणजे वक्र पृष्ठफळ, आणि हे आले ऑलरेडी 690.8. मग इथे लिहून टाका 690.8 अधिक पाय आर वन चा वर्ग. पायची किंमत 3.14, किंवा या दोघांमधून पाय कॉमनच काढा, पाय कॉमन काढा. आतमध्ये राहील आर वन चा वर्ग अधिक आर टू चा वर्ग, म्हणजे हे सोडवायला थोडंसं सोपं पडेल. ठीक आहे, बघा आता कॅल्क्युलेशन करा काय होतंय. बरोबर 690.8 गुणिले पायची किंमत सॉरी अधिक, एक मिनिट, 690.8 ओके अधिक पायची किंमत 3.14 घ्या, कंसात आर वन चा वर्ग अधिक आर टू चा वर्ग. आर वन 14, आर टू 8. इथं लिहायचं 14 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. इथं लिहा 690.8 अधिक 3.14 गुणिले 14 चा वर्ग आला 196 अधिक 8 चा वर्ग आला 64. बरोबर, मग इथं 196 अधिक 64 करा. किती आता 6 4 10 शून्य, हातच्याला आला 1, 9 आणि 1 10 आणि 6 16 6, हातच्याला आला 1, 260. किती आलं बाबा 260. इथे लिहायचं 690.8 अधिक 3.14 गुणिले 260. आता बघा 3.14 गुणिले 260 करा. बरोबर, पहिले चला शून्य शून्य, पहिला एक शून्य घेतला आपण इथं. 6 चोक 24 चे 4, हातच्याला आले 2, 6 एके 6 आणि 2 झाले 8, 6 त्रिक 18 घेतलं, एक शून्य, दुसरा शून्य घेतला, परत इथं 2 शून्य घेतल्यानंतर बघा 6 हा पहिला एक शून्य एक शून्य घेतला एक्स्ट्रा मध्ये, आणि त्याच्यानंतर पहिला आपण बघा या ठिकाणी लक्षात घ्या 260 ने मला गुणायचं होतं. पहिला एक शून्य घेतला, त्याच्यानंतर 6 चोक 24 चे 4, हातच्याला आले 2, 6 एके 6 आणि 2 8, त्याच्यानंतर 6 त्रिक 18, त्याच्यानंतर 1 आणि 2 शून्य घेतले. आता दोनाने गुणू, 2 चोक 8, बरोबर 2 चोक 8 झाले. त्याच्यानंतर 2 एक्के 2 आणि 2 त्रिक 6. काय आलं बाबा उत्तर 0, 4, 8 आणि 8 16 चे 6, हातच्याला आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 चे 1, हातच्याला आला 1, 6 7 आणि 8. बरोबर, 81 बघा इथं 2 घरं सोडून जर पॉईंट घेतला तर 618.40 येतात. 616.40, 816.40 किती आलं 816.40, आणि अधिक हे 690.8. आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती काय येते बघा, 690.8 अधिक 816.4. 8 आणि 4 12 2, हातच्याला 1, हा पॉईंट घेतला. 6 आणि 1 7, 9 आणि 1 10 शून्य, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 1507.2, 1507.2 माझ्याकडे उत्तर आलं सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे अशा प्रकारे हे एकूण पृष्ठफळ काढू शकतो. इथं मित्रांनो कॅल्क्युलेशनचा भाग अतिशय महत्वाचा आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या व्यवस्थित तुम्ही कॅल्क्युलेट केल्या पाहिजेत. या जर कॅल्क्युलेशन मध्ये जर का गडबड आली तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकू शकतो, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन जे आहेत ते थोडंसं व्यवस्थित करा, कॅल्क्युलेशन अजिबात चुकवू नका. आता यानंतर याच्यामध्ये आणखी एक ऍक्च्युअली प्रश्न आहे, शंकुछेदाचे घनफळ. आता आपण घनफळ काढू, त्यासाठी मी आता हे रफ करतो सगळं. आता घनफळ आपण काढूयात. घनफळ बघा, घनफळाचं सूत्र डायरेक्ट मी इथं लिहितो, घनफळ, घनफळ, घनफळाचं सूत्र बघा 1/3 पाय, बघा या ठिकाणी पाय एच कंसात R1 चा वर्ग अधिक R2 चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. आता या सूत्रात किमती टाका, सूत्र माहिती पाहिजे. सोपा प्रश्न होता, इथं 1 मार्क, इथं 1 मार्क, इथं 1 मार्क, असे इथं 2 मार्क, असे तुम्हाला 4 मार्क मिळाले असते. बघा 1/3 गुणिले पाय, पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितले. एच किती आहे बाबा, एच ची किंमत या ठिकाणी मी म्हटलं 10 आहे. बरोबर, आणि कंसामध्ये R1 चा वर्ग, R1 14 आहे, 14 चा वर्ग. सॉरी, एच ची किंमत 10 नाही, एच ची किंमत 8च आहे. एच ची किंमत आपल्याला या ठिकाणी 8च दिली. आणि कंसामध्ये R1 चा वर्ग, R1 किती बाबा 14 आहे, 14 चा वर्ग अधिक R2 किती 8 आहे, 8 चा वर्ग अधिक R1 14 गुणिले R2 किती बाबा 8 आहे. ठीक आहे, झालं. आता बघा 3.14 गुणिले 8 हा या दोघांचा गुणाकार करा. 8 चोक 32 चे 2, आजच्याला 3, 8 एके 8, 9 10 11 चे 1, आजच्याला 1, आणि त्याच्यानंतर 8 त्रिक 24 आणि 1 झाला 25, 25.12 भागिले आपल्याकडे 3. परत बघा गुणाकार, 8 चोक 32 चे 2, इथे बाजूला गुणाकार करा. 3.14 गुणिले 8, 8 चोक 32, हातच्याला 3, 8 एके 8, 9 10 11 चे 1, हातच्याला 1, 8 त्रिक 24 आणि 1 झाला 25, 25.12. ठीक आहे. आता इथे बघा 14 चा वर्ग येतो 196, 8 चा वर्ग येतो 64, अधिक 14 8 किती बघा, 14 8 गुणाकार करा वाटलंस तर. 8 चोक 32 चे 2, हातच्याला 3,
8 एके 8, 9 10 11 112 झालं. 112. आता यांची बेरीज करा बघा. 25.12 भागिले 3 आणि गुणिले बघा 196 अधिक 64 अधिक 112. 6 आणि 4 10 आणि 2 12चे 2 हातच्याला 1 बरं का. 6 आणि 4 10 आणि 2 12चे 2 हातच्याला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 1 6 16 आणि 1 17चे 7 हातच्याला 1 आणि 372. इथं लिहायचं 372. आता या 372 ला 3 भाग जातो का बघा. 3 भाग लावा. 372 ला 3 एके 3 वरून आले 7. 3 दुने 6. 1 वरून आले 2 आणि 3 चौक 12 124. इथं लिहा 124. 25.12 गुणिले 124. 25.12 गुणिले 124. मग इथं काय करा. 25.12 ला 124 ने गुणून टाका. काय येतं बघा. 4 दुने 8, 4 एके 4, 4 पंचे 20, हातच्याला आले 2. 4 दुने 8 आणि 2 10. परत एक शून्य घेतला. बे दुने 4, बे एके बे, बे पंचे 10चे शून्य, हातच्याला 1 आणि बे दुने 4 आणि 1 5. एकदा चेक करा परत. पहिलं 4 ने गुणा. 4 दुने 8, 4 एके 4, 4 पंचे 20 चे 2, 20 चे शून्य हातच्याला 2, 4 दुने 8 आणि 2 10. एक शून्य घेतला. 4 बघा बे दुने 4, बे एके बे, बे पंचे 10चे शून्य हातच्याला 1, बे एके बे आणि 1 5. आता काय करा. 1 आणि 2 शून्य घ्या. एकाने गुणा. 1 दुने 2, 1 एके 1, 1 पाचे 5, 1 दुने 2. काय येतं बघा. 8. 4 आणि 4 8. 2 आणि 2 परत आपल्याकडे किती आले 4. हा 1, 5 आणि 5 10 आणि 1 11 आणि हा 3. किती आलं 3114.88. 3114.88 सेंटीमीटरचा घन. हे झालं घनफळ. मित्रांनो इथं कॅल्क्युलेशनचा भाग अतिशय महत्वाचा आहे. या प्रकरणातले प्रश्न आले ना डोका इथंच फिरतो. कॅल्क्युलेशन एक तर सूत्र माहिती पाहिजे आणि त्या सूत्रानंतर आपलं कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे मित्रांनो. पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं गणित आहे बघा. त्या सोडवून दिलेल्या गणितामधला हा प्रश्न होता. ओके. त्याच्यामुळं पुस्तकात सोडवून दिलेली गणित आपण नीट बघितली पाहिजेत. आता आपला शेवटचा जो 5वा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. बघा. हा 5वा प्रश्न बघा. 5व्यातला हा दुसरा आणि हा प्रश्न पहिला. 5व्यातला दुसरा आणि हा बघा पहिला. पहिला प्रश्न काय दिलाय. चौकोन एबीसीडी आयत आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलंय. चौकोन एबीसीडी आपल्याला आयत दिलाय. अशा प्रकारे समजा आपल्याकडे चौकोन एबीसीडी आयत आहे. ए बी सी डी जरा आयत जरा इथपर्यंत काढू. चला ए बी सी डी. ए बी सी डी हा आयत आहे बरोबर. आणि याच्यामध्ये एडी हा व्यास असलेले व बघा एडी हा व्यास असलेलं एक समजा तुमच्याकडे वर्तुळ आहे. एडी हा व्यास असलेला असं तुम्ही अर्धवर्तुळ काढलं. ठीक आहे. एडी हा व्यास असलेले व कर्ण बीडीला एक्स मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे. कर्ण बीडीला एक्स मध्ये छेदणारे हा जो कर्ण बीडी आहे याला एक्स मध्ये छेदणारे हे अर्धवर्तुळ आहे बघा अशा प्रकारे. जर AB बरोबर 12 आहे. नीट समजून घ्या. AB बरोबर आपल्याला दिले 12 सेंटीमीटर. ओके. आणि AD बरोबर आपल्याला दिलंय 9 सेंटीमीटर. तर BD आणि BX काढा. तर BD आणि BX काढा. तर मला जर BD काढायचं असेल BD. बघा हा एक काटकोन त्रिकोण आहे. BD काढण्यासाठी हा काटकोन त्रिकोण. आयताचे सगळे कोण 90 मापाचे असतात. हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयानुसार BD काढू शकता. बरोबर. त्याच्यासाठी पहिलं लिहा. चौकोन ABCD हा आयत आहे. हा बाबा आयत आहे. आपल्याला म्हणलंय की बाबा हा आयत आहे. चला आयत आहे. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. आणि आयत आहे आणि त्याच्यामुळे कोण ए बरोबर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो कोण DAB बरोबर 90 अंश. बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो की काटकोन त्रिकोण म्हणून काटकोन त्रिकोण BAD किंवा DAB मध्ये एक कोण 90 मापाचा म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. आणि काटकोन त्रिकोण झाला म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आलं. काय बाबा पायथागोरसचं प्रमेय. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण कोण BD. मग या ठिकाणी लिहा BD चा वर्ग. बरोबर. एक बाजू आहे AB दुसरी बाजू आहे AD. AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग. ओके. AB 12 आहे AD 9 आहे. इथे लिहा 12 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. 12 चा वर्ग 144, 9 चा वर्ग 81. दोघांची करा बेरीज. 4 आणि 1 5. 8 आणि 4 12चे 2 हातच्याला 1 आणि इथे राहिले 2. म्हणजे BD चा वर्ग बरोबर 225. मग BD बरोबर किती आलं 225 चं वर्गमूळ 15. BD बरोबर मला मिळालं 15 सेमी. आता BD काढल्यानंतर मला BX पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या. BX कसं येईल समजा इथे हे वर्तुळाचे आपण असं पकडू आणि या वर्तुळाची ही एक स्पर्शिका आहे जी आहे बाबा A आणि इथं B. ओके. आणि इथून समजा आपल्याकडे X आणि अशा प्रकारे इथं D आहे.
आता ही आकृती तुम्हाला काय दाखवते, समजा ही आकृती मी तिथं अशा प्रकारे काढली, हा अर्धवर्तुळ पूर्ण करून. या आकृतीमध्ये AB स्पर्शिका आहे आणि BXD छेदिका आहे. तर स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार बघा, स्पर्शिका छेदिका, स्पर्शिका स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार, रेषाखंडाच्या स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार, की बाबा इथं AB वर्ग बरोबर BX गुणिले BD. बघा, AB चा वर्ग बरोबर BX गुणिले BD असं एक सूत्र तयार होतं, BX गुणिले BD. तर या आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं यावर मागे आपण चर्चा केलेली आहे. ओके, झालं. आता बघा AB चा वर्ग, AB मला दिले का बाबा, AB 12 दिले, मग इथे लिहायचं 12 चा वर्ग. BX माहितीये का मला, BX अजिबात माहिती नाहीये. परंतु मला BD माहितीये बाबा, 15 आले. BD बरोबर मी 15 काढलेले आहे. आता BX मला काढायला सांगितलं. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं बाबा, BX काढायचा. 15 गुणिले इकडे आला भागिले, पण त्याच्या अगोदर 12चा वर्ग 144 बरोबर इथं 15 गुणिले BX 15 BX. 15 गुणिले इकडे आले भागिले 144 भागिले 15 बरोबर BX. मग आता 144 ला 15 ने भाग लावा. अशा प्रकारे छानपैकी भाग लावा. 15 ने भाग लावायचा 144 ला. 15 9 135. 144 मधून 35 गेले, 9 घेतले, एक 0 घेतला, एक पॉइंट आणि 15 सक 90. म्हणजे आपल्याकडे किती आलं, 9.6. म्हणजे BX बरोबर मला मिळालं 9.6 सेंटीमीटर. 9.6 सेंटीमीटर. म्हणजे इथं कॅल्क्युलेशन थोडंसं जरा बघा व्यवस्थित. ओके. आता हा 5व्यातला पहिला झाला. आता 5व्यातला दुसरा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूयात. ओके. बघा, हा शेवटचा जो प्रश्न आहे 5व्यातला, कुठे गेला बाबा, ये. हां, 5व्यातला दुसरा. याच्यात मला काय करायचंय बघा, मला सांगितलंय की थीटा, बघा पहिला आपण एक मुद्दा सोडवायला घेऊयात. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. थीटा बरोबर 30 घेऊन खालील त्रिकोणमितीय नित्य समानतेचा पडताळा घ्या. आता बघा याच्यामध्ये डावी बाजू बघा. डावी बाजू जर आपण बघितली तर डावी बाजू मला काय दिले, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा. आपल्याला थीटा 30 घ्यायचा आहे. 30 घेऊन उत्तर 1 येतंय का बघा. डाव्या बाजूमध्ये साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा आहे. याच्यामध्ये या थीटाच्या जागेवर 30 लिहा आणि ते लिहून उजव्या बाजू इतकं उत्तर येतंय का बघा 1. बघा, साइन वर्ग थीटा, साइन साइन थीटाची किंमत किती बाबा, 30 आहे. साइन 30 चा वर्ग अधिक कॉस 30 चा वर्ग. साइन 30 ची किंमत किती असते बाबा, 1/2 त्याचा वर्ग. कॉस 30 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3/2 त्याचा वर्ग. लक्षात घ्या. हा, आता बघा, एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, वर्गमुळात 3चा वर्ग 3, 2चा वर्ग 4. आता काय झालं बाबा या ठिकाणी बघा, बरोबर या ठिकाणी काय आलं, 1/4 अधिक 3/4. 4 एकदाच लिहा. वर काय होईल, 1 अधिक 3. 1 अधिक 3 किती बाबा, 4. 4 भागिले 4 उत्तर किती आलं, 1. उत्तर किती आलं, 1. आता बघा ह्या इतकंच उत्तर आलं, 1 हेच उत्तर आलं. बरोबर उजवी बाजू, बरोबर उजवी बाजू असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा पडताळा घेऊ शकतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये पण तसंच करायचं. इथे बघा 1 अधिक टॅन वर्ग थीटा, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. मग आपण काय करू, 1 अधिक टॅन वर्ग थीटाची किंमत काढू अधिक. चला, 1 अधिक टॅन वर्ग थीटाची आधी किंमत काढू. 1 अधिक टॅन वर्ग थीटाची किंमत किती येते, एकाची किंमत 1च आहे. टॅन वर्ग थीटा, थीटाची किंमत 30 आहे. मग इथे लिहायचं टॅन वर्ग 30 बरोबर. आता मला सांगा, 1 अधिक टॅन 30 ची किंमत किती असते. टॅन 30 ची किंमत असते 1/वर्गमुळात 3 त्याचा वर्ग. एवढं लक्षात घ्या. ओके. आता 1/वर्गमुळात 3चा वर्गमुळात 3 आणि त्याचा या ठिकाणी आपण करू वर्ग. बघा, 1 अधिक एकाचा वर्ग 1, वर्गमुळात 3चा वर्ग 3. आता तिरकस गुणाकार करा. 3 एके 3 अधिक हा 1 आणि भागिले आपल्याकडे आला हा 3. 3 आणि 1 किती झाला बा, 4 आणि भागिले हा 3 किती आलं, 4/3. 1 अधिक टॅन वर्ग थीटा 4/3 याला म्हणायचं नंबर 1. आणि आता दुसरं बघा, सेक वर्ग थीटाची किंमत काढा. सेक वर्ग थीटा, सेक थीटाची किंमत किती असते बाबा, सेक वर्ग थीटा आपल्याला 30 आहे, सेक 30 आहे. मग या ठिकाणी लिहू सेक 30, सेक वर्ग 30. आता सेक वर्ग 30 ची किंमत काय असणार आहे, सेक वर्ग 30 ची किंमत आपल्याकडे काय असेल बघा, सेक वर्ग 30 ची किंमत असेल बघा, एक लक्षात घ्या, कॉस 30 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3/2 आणि त्याच्या उलटा असतो सेक. म्हणजे सेक ची किंमत असणार 2/वर्गमुळात 3 आणि त्याचा करायचा वर्ग.
बघा 2चा वर्ग आला 4 आणि वर्गमुळात 3चा वर्ग आला 3, याला म्हणायचं 3. बघा याला म्हणायचं 2. बघा तुम्ही नीट लक्षात घ्या, 1 अधिक टॅन वर्ग थिटा किती आलाय बाबा 4/3 आणि सेक वर्ग थिटा किती आलाय 4/3, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत. म्हणजे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, म्हणून लिहायचं 1 व 2 वरून 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, असा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे. याचप्रमाणे सेम तुम्हाला हा प्रश्न पण करायचा आहे, पण तत्पूर्वी हे तुम्ही लिहून घ्या. याच्यानंतर आपण पटकन तिसरा प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न आणि दुसरा प्रश्न सारखाच आहे. ओके. बघा आता याच्यामध्ये मी काय करेल, परत एकदा नीट समजून सांगतो हा तिसरा प्रश्न. पहिलं 1 अधिक कॉट वर्ग थिटाची किंमत काढा. 1 अधिक कॉट थिटाची किंमत किती आहे बाबा 30 अंश. बरोबर. 1 अधिक कॉट 30 ची किंमत किती असते बघा. कॉट 30 ची किंमत किती असते बघा. टॅन 30 ची किंमत 1/वर्गमुळात 3 असते आणि कॉट 30 ची किंमत त्याच्या उलटी म्हणजे वर्गमुळात 3 असणार आहे. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3चा वर्ग. एक आपल्या जागेवर वर्गमुळात 3चा वर्ग 3 आला. 1 अधिक 3 किती झालं बाबा 4 झालं. बरोबर. आता 1 अधिक कॉट वर्ग थिटा म्हणजे 4. आता कोसेक वर्ग थिटा किती आला? कोसेक वर्ग थिटा. कोसेक वर्ग थिटा काढा. कोसेक वर्ग 30 अंश. आता कोसेक 30 किती असतं बाबा? कोसेक 30 ची किंमत असते 2 आणि त्याचा केला वर्ग. 2चा वर्ग किती झाला 4. याला म्हणायचं नंबर 2, याला म्हणायचं नंबर 1. 1 व 2 वरून दोन्ही बाजू सारख्या आहेत. आणि मग इथं लिहायचं 1 व 2 वरून आपण म्हणू शकतो 1 अधिक कॉट वर्ग थिटाची जी काही किंमत आली तुमच्याकडे 4, तीच किंमत आहे कोसेक वर्ग थिटाची. म्हणून आपण म्हणू शकतो 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघू शकतो. ठीक आहे. येस. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण 2025 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण संपूर्ण पाहिली. याच्यानंतर पुढच्या चर्चेमध्ये आपण मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका बघूयात. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद मित्रांनो. हम्म. तर बघा उद्या आपण बघूयात. उद्या चर्चा करू आपण परत. उद्या भेटू आपण याच ठिकाणी आणि याच वेळी.